नमस्कार. शिवशक्ती संगम फेसबुक पेजवर आयोजित आर्य आक्रमणाचा सिद्धांत या विषयावर आयोजित व्याख्यानमालेचा आज दुसरा दिवस. प्राच्यविद्या अभ्यासक वासुदेवराव बिडवे हे आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी काल या प्रश्नाची भाषेच्या अंगाने खूप सुंदर चिकित्सा केली आणि त्यामागचं ब्रिटिश आणि पाश्चात्य विद्वानांचं राजकारणही आपल्याला उलगडून दाखवलं. खरं तर आर्य हा शब्द वैदिक साहित्यात सर्वत्र गुणवाचक अर्थाने आलाय, पण तो एक भाषा बोलणाऱ्या कल्पित समूहाचा वंशवाचक शब्द कसा बनवण्यात आला आणि नावाजलेल्या पाश्चात्य विद्यापीठांच्या संकेतस्थळावर पण हे चुकीचे उल्लेख आजही कसे कायम आहेत हे त्यांनी काल दाखवून दिलं. बरोबरच इंडो युरोपियन आणि इंडो आर्यन आणि द्रविड भाषा गटांची कोणतीही सबळ कारणमीमांसा न करता खोडसाळपणे कशी विभागणी करण्यात आली याचंही त्यांनी या संदर्भात त्यांनी आपल्याला सांगितलं. ऋग्वेदाचा उल्लेख त्यांनी केला आणि वेदांमध्ये जे देवतांचं स्वरूप आहे इंद्र, वरुण, अग्नी, त्यांचं स्वरूप स्पष्ट करत असतानाच इंद्र आणि वृत्रासूर किंवा सुदासाच्या इतर राजांशी झालेल्या लढायांच्या संदर्भात, दाशराज्ञ युद्धाच्या संदर्भात पाश्चात्य विद्वानांनी आकलनात समजून घेण्यात काय गफलती केल्यात आणि त्यातूनच पुढे त्यांनी आर्य आणि दस्यू या दास आणि आर्य आणि इतर समूह असा संघर्ष कसा लबाडीने रंगवलाय याकडे त्यांनी आपलं लक्ष वेधून घेतलं. वराड पांडे, तलगिरी या भारतीय अभ्यासकांबरोबरच कोनराड एल्स्ट यांनी केलेल्या आउट ऑफ इंडिया थेअरी म्हणजे आर्य भारतातूनच बाहेर गेले असावेत या संकेतांकडे केलेल्या दुर्लक्षावरही त्यांनी जोड उठवली आणि काही कथित इतिहासकार, अभ्यासक, फुटीरतावादी शक्ती या सर्वांचा आजही कसा गैरफायदा घेत आहेत याकडे त्यांनी आपलं लक्ष वेधलं आणि काही अतिशय भेदक असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. आणि या प्रश्नांमधून मला वाटतं ते आर्यांच्या कथित आक्रमणासंबंधीचा जो भ्रम जनमानसात रुजवला जातोय आणि त्यामागचं जे काही कारस्थान आहेत त्याच्याबद्दल त्याच्याकडे आपलं ते लक्ष वेधून घेत आहेत. आणि हे फक्त बिडवेच सांगतायत असं नाही. तर काल मी डॉक्टर मक्के ढवळीकरांच्या पुस्तकाचा उल्लेख केला होता आर्यांच्या शोधात. तर त्यातही ते म्हणतात म्हणजे यावर भाष्य करताना ते काय म्हणतात की हा मूळ प्रश्न भाषाशास्त्राचा आहे, परंतु नंतर पुरातत्वज्ञांनी त्यात भाग घेतला आणि कोणी विद्वान या दोन्ही विद्याशाखांमध्ये प्रवीण नसल्यामुळे त्यातली गुंतागुंत वाढत गेली. जर्मनीत गुस्ताव कोसिना, नाव नीट ऐका, जर्मनीत गुस्ताव कोसिना या पुरातत्वज्ञानी आणि भारतात ब्रिटिश राज्यकर्त्यांनी आपल्या फायद्यासाठी आर्यांचा उपयोग करून घेतला. आणि मग हे उघड करून दाखवणाऱ्या एका विद्वानाच्या मतावर त्याची मतं न पटल्यामुळे त्याला कडवा हिंदुत्ववादी, ख्रिश्चन विरोधी, मुस्लिम विरोधी अशी शेलकी विशेषणं देऊन त्याची संभावना करण्यात आली. मग हे ढवळीकर आर्यांच्या शोधात या पुस्तकामध्ये एक इतिहास आणि पुरातत्वाचे ज्येष्ठ अभ्यासक या संदर्भात लिहितात. त्यामुळे आर्यांचं आक्रमण हे भारतातून बाहेरून आले आणि भारतात तुम्ही सर्वच उपरे आहात असं सांगण्याचं जे कारस्थान आहे ते आणखी गडद होत. आणि हे फक्त भारतीय विद्वान म्हणतायत का, तर पाश्चात्य विद्वानांनाही कदाचित याची जाणीव आहे. मी आजच ब्रिटानिया एन्सायक्लोपीडिया हा ऑनलाईन विश्वकोश पाहत होतो आणि त्यात रेस, वंश नावाची जी संकल्पना आहे त्याची नोंद ती लिहिले कोणी, तर ऑड्रेस मेडले या पाश्चात्य विद्वानांनी लिहिले आणि ते स्वतः व्हर्जिनिया राष्ट्रकुल विद्यापीठामध्ये मानववंशशास्त्राचे प्राध्यापक आहेत. ते काय म्हणतात ते पहा. रेस, the idea that human species is divided into distinct groups on the basis of inherited physical and behavioral differences. So genetic studies in the late 20th century refuted the existence of biogenetically distinct races, and scholars now argue, what they argue, that races are cultural interventions reflecting specific attitudes and beliefs that were imposed on different populations in the wake of Western European conquest beginning in the 15th century.
हे 15व्या शतकाच्या सुमारास युरोपियनांनी इतर जगभरामध्ये वसाहतीने जे आक्रमण केलं तर त्याचे समर्थन करण्यासाठी आणि मग त्यातनं पुढे भेदाभेदाचं राजकारण निर्माण करण्यासाठी त्यांनी वंश या संकल्पनेचा आधार घेतला आणि आर्य आणि त्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत आणि तो एक वंश याच्यातली लबाडी आणि कारस्थान हे या सगळ्याच्या मुळाशी आहे. तर काल भाषा शास्त्राच्या अंगाने आपण या प्रश्नाचा वेध घेतला आणि मला वाटतं आज वासुदेवराव इतिहास आणि पुरातत्वाच्या अंगाने हा विषय पुढे नेतील. तर ऐकूयात वासुदेव बिडवे यांची ही अतिशय समयोचित अशा प्रकारची मांडणी. वासुदेवराव. सर्वांना सप्रेम नमस्कार. सर्व श्रोत्यांना आणि दर्शकांना. काल आपण ज्या ठिकाणी आलेलो होतो, ज्या कालच्या व्याख्यानामध्ये जिथपर्यंत येऊन थांबलेलो होतो, त्यामध्ये आत्ता जसं प्रास्ताविकामध्ये डॉक्टर संजयराव तांबट यांनी उल्लेख केला की काही प्रश्न शेवटी आपण उपस्थित केलेले आहेत. त्या प्रश्नांपासून आपण पुढे जाऊयात, म्हणजे ती शृंखला, ती साखळी, वैचारिक साखळी जरा विद्यार्थी आपली जुळून जाईल, लिंक त्याच्यामध्ये प्रस्थापित होऊन जाईल. तर तिथूनच मी सुरुवात करतो पुन्हा एकदा. आणि मला वाटते माझा हा स्क्रीन शेअर केलेला आता दिसत असेल. आर्य आक्रमणाचे प्रत्यक्षात जे पुरावे आहेत ते गोळा केलेले त्या लोकांनी जे ते प्रत्यक्षात काय सांगतात, तर त्यांच्यावरती शस्त्रांचे आणि ते जे उत्खननामध्ये सापडलेले सापळे आहेत किंवा मृतदेह, त्यांच्यावर शस्त्रांचे वार घाव असं काही दिसत नाहीत. युद्ध ज्याला म्हणावं, कत्तल ज्याला म्हणावी, इतक्या संख्येचे ते लोक वाटत नाहीत. त्याच्यामधले अनेक जण तर नैसर्गिकरित्या मरण पावलेले आहेत, त्यांची विधिवत दफन झालेली दिसत आहेत आपल्याला. आणि गुदमरून पण काही जण मेलेले आहेत. अनेक मृतदेहांचे जे डीएनए आहेत, ज्यातनं खूप थोडे सॅम्पल्स डीएनएचे हे रिकव्हर करण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि त्याचं अनालिसिस झालेलं आहे. त्यामध्ये सुद्धा डिकॉम्पोजिशन बरंचसं सुरू झालेलं होतं. पृथक्करण किंवा अशी प्रक्रिया त्याच्यामधली विलगीकरणाची ही सुरू झालेली होती. त्यामुळं त्यांचं अनालिसिस करणं आणि त्यांचं पृथक्करण किंवा विश्लेषण करून त्यातनं काही निष्कर्ष काढणं हे तसं अवघड होतं. आणि काही निष्कर्ष तर अगदी अंदाजाच्या पातळीवरती करण्यात आलेले. त्यामुळं ह्या डीएनए मधून सुद्धा हे सगळे मृतदेह ज्यांचे होते, म्हणजे जिथून ते डीएनएचे सॅम्पल्स मिळालेले, रिकव्हर झालेले, हे लोक, ते मृतदेह असणारे लोक हे काही कुठून भारताच्या बाहेरून, म्हणजे मध्य आशियातला गौताळ प्रदेश असेल, काल आपण कालच्या व्याख्यानामध्ये पाहिला तो, तिकडनं असेल किंवा इराण मधून असेल, तिथनं आल्याची काही चिन्ह नाही. इराण मधली ज्याची चिन्ह सापडतात असे काही मृतदेह आहेत, नाही असं नाही, पण त्यामधून अख्खाच्या अख्खा उत्तर भारत किंवा अख्खाच्या अख्खा वायव्य भारत हा मध्य आशियामधून स्थलांतरित होऊन तिथं आलेला आहे असं जे एक प्रचंड मोठं चित्र जिथं रंगवलं जातं, त्या चित्रामध्ये तसा काही अर्थ नाही. या सापडलेल्या सॅम्पल्स मधून तसा निष्कर्ष नक्कीच तार्किकदृष्ट्या काढता येऊ शकत नाही. काही अजून मूलभूत प्रश्न आहेत की जे पुराव्यांवर आधारित, पुरावे आपण बाजूला ठेवूया, शास्त्रीय पुरावे आणि त्यांची संगती हे जरा घटकाभर बाजूला ठेवूया. केवळ तर्काच्या आधारावरती सुद्धा सामान्य माणसाला जे डोक्यामध्ये शिरतं ती म्हणजे सामान्य तर्काची भाषा आहे. त्या तर्काच्या भाषेत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित राहतात की तिथं जर ते तथाकथित आर्य जे आक्रमण करून आलेले होते ते त्या मोहेंजोदडो, हरप्पा वगैरे सिंधू खोऱ्यातल्या परिसरामध्ये जर ते राहायला आले तर त्यांनी त्यानंतरच्या काळात तिथून पुढे जगामध्ये इतरत्र आक्रमण केलेली दिसतात का? का नाही दिसत? असं काही कुठे इतिहासामध्ये दिसत नाही. त्यानंतर स्थायिक झाल्यानंतरचे ते अचानक मूळचे आक्रमक स्वभावाचे होते ते अचानक शांत झाले आणि उपनिषद, तत्वज्ञान, प्रगत विज्ञान, वेद, सूक्त, देवांच्या प्रार्थना वगैरे अशा विकासावर आधारित असणाऱ्या गोष्टींमध्ये रमायला लागले. हे कसं काय घडलं? एका पिढीत हे कसं काय घडलं? नंतरच्या काळामध्ये जसं पाश्चात्य वैज्ञानिक किंवा अभ्यासक, संशोधक म्हणतात की या आक्रमणाच्या नंतरच्या काळामध्ये वैदिक साहित्य, वेदांची निर्मिती करण्यात झाली आणि त्यानंतर लौकिक साहित्य म्हणजे लौकिक संस्कृत आणि प्राकृत साहित्य हे त्याच्या पुढच्या काळातलं आहे. तर मग नंतरच्या काळामध्ये जर त्या आर्यांनी एवढा मोठा विजय तिथं मिळवलेला होता सिंधूच्या खोऱ्यामध्ये, तर त्या विजयाच्या कथा, आक्रमणाच्या कथा तिथं दिसत का नाहीत आपल्याला त्या ह्याच्यामध्ये? त्यातले काही पुरावे सुद्धा आपण कालच्या व्याख्यानामध्ये पाहिले. ही जी सगळी
उत्खननामध्ये सापडलेली नगरं होती. मोहेंजोदडो असेल, हडप्पा असेल, राखीगडी, धोलावीरा, लोथल सारखी असतील, बनवली सारखी असतील, ही सगळी ओस पडलेली का सापडली? तिथल्या त्या आर्यांनी जिथं म्हणून ती नगरं जिंकलेली होती आणि तिथं ते येऊन राहत होते. ते जर राहत होते तर ती जिंकलेली नगरं, चांगली आयती मिळालेली वस्ती करायला उपयुक्त अशी ती नगरं ती मोकळी सोडून दिली आणि पुन्हा कुठेतरी अजून तिसरीकडे आक्रमणाला गेले का, की त्यांना अजून कोणीतरी येऊन जिंकलं? कारण याचेही काही तिथं पुरावे सापडत नाहीत. आणि हे जे सगळे युरोपीय आणि पाश्चात्य अभ्यासक आहेत, संशोधक आहेत, ते ह्या तार्किक प्रश्नांची उत्तरं देण्याची सुद्धा तसदी अजिबात कधी घेतलेली नाही गेल्या 200 वर्षांमध्ये. बरं, आता द्रविडांचं जे स्थलांतर तिथं सांगितलं जातं, तथाकथित ते जे तिथले मूल निवासी होते सिंधूच्या खोऱ्यातले, त्यांना द्रविड असं म्हटलेलं आहे. त्यांनी दक्षिणेमध्ये आल्यानंतर दक्षिणेत सुद्धा मूळचे काही लोक राहत असतीलच ना, तर त्यांनी द्रविडांचं त्या स्थलांतरित करून येणाऱ्या लोंढ्यांचं असं स्वागत केलं का त्यांना सुद्धा पुन्हा तिथं सुद्धा काही संघर्षाला तोंड द्यावं लागलं? तो काळ त्यांच्यासाठी सोपा होता का संघर्षमय होता? याचं काही उत्तर त्यांनी दिलेलं दिसत नाही. त्याचे पुरावे शोधण्याच्याही फंदात यांच्यापैकी एकही अभ्यासक संशोधक पडलेला दिसत नाही. द्रविडांनी आपली संस्कृती, मूळची जी सिंधू संस्कृती सांगितली जाते, तर ती तिथं दक्षिणेमध्ये नेल्यानंतर तिथं ती वसवली, तिथं ती फळवली, फुलवली. याची काही लक्षणं दिसतात का? ती कितपत दिसतात? जे आपल्यावरती परकीय आक्रमक हल्ला करून आलेले होते, ज्यांच्यामुळे आपल्याला परागंदा व्हावं लागलं, अशा आर्यांचीच ती तथाकथित संस्कृत भाषा आणि सगळी त्यांनी नंतरच्या काळात वापरलेली दिसते. आणि अतिशय उच्च मूल्य असलेलं साहित्य, वाङ्मय हे त्याच्यामध्ये निर्माण केलेलं दिसतं संस्कृत भाषेमध्ये. हे असं कसं काय घडू शकतं? आर्यांनी त्यांच्यावरती जर तथाकथित ते जे आक्रमण केलेलं होतं, तर त्या तिथून आक्रमणानंतर परागंदा होईपर्यंतच्या काळात स्थलांतर करून दक्षिणेमध्ये यायच्या मधल्या काळात अक्षरशः काही निवडक दिवसांचाच तो कालखंड असणार, 2 किंवा 4, की त्याहून अधिक अजिबात नसणार. आणि अशा पद्धतीच्या त्या अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी संस्कृत भाषा आत्मसात कशी काय केली? यापैकी कुठल्याही तार्किक प्रश्नाची उत्तरं ही आर्यांनी आक्रमण केलं असं सिद्ध करत नाही. यानंतर आपण काल थांबलेलो होतो. आता प्रत्यक्षात काय घडलं ते आपण कसं शोधायला लागेल? तर या मुद्द्याचा जरा आपल्याला विचार करायला लागेल की प्रत्यक्षात मग काय घडलं होतं. जर या तार्किक प्रश्नांची उत्तरं या सगळ्या अभ्यासकांना, संशोधकांना देता येत नाही, त्यांना कसली तसदी घ्यायची नाहीये त्याची, तर मग नेमकं काय घडलं होतं हे कसं शोधावं? तर पहिली गोष्ट अशी आहे की प्राचीन साहित्य जे आपलं आहे त्यामध्ये वेद आहेत, त्याच्या संहिता आहेत, ब्राह्मण ग्रंथ आहेत, आरण्यक आणि उपनिषदांमध्ये तसं तत्वज्ञान बरंचसं आहे. त्यामुळं याला उपयुक्त, या संशोधनाला उपयुक्त असे पुरावे किंवा दाखले हे त्याच्यामधून अगदी तुरळक एखादा दुसरा अगदी एकाच हाताच्या बोटावर मोजता येईल इतपतच फार तर मिळू शकतील, शोधायला हरकत नाही. पण वेदांच्या संहिता, ब्राह्मण ग्रंथ, नंतरच्या काळामधले निर्माण झालेले जे आर्ष ग्रंथ आहेत किंवा इतिहास काव्य आहेत, रामायण महाभारतासारखी, पुराणांसारखी, ज्याच्यामध्ये अनेक राजे, त्यांच्या वंशावळी, त्यांचे कालानुक्रम अशा सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत पुराणांमध्ये. बहुतेक सगळ्या पुराणांमध्ये. काही कमी अधिक, उणे अधिक फरक आहे सगळ्यांच्या ह्याच्यात. वेगवेगळ्या ऋषीमुनींनी ती वेगवेगळ्या काळामध्ये संपादित केलेली असल्यामुळं हा तपशिलांमधला फरक पडणं, अनेक शेकडो वर्षांपूर्वी, अनेक शतकांपूर्वी कोणत्या राजाचा मुलगा कोणता होता आणि त्याला नेमकी किती मुलं होती, या माहितीमध्ये फरक पडणं हे अत्यंत स्वाभाविक आपण मानू शकतो. त्या पुराणांचे संपादन करणारे जे ऋषीमुनी असतील त्यांना राजाश्रय मिळालेला असेल, त्या राजाश्रयाच्या आधारावरती सुद्धा त्या राजघराण्याचा सगळा इतिहास जास्त तपशीलवार मांडायचा, त्यांचे शत्रू असणाऱ्या इतर राजघराण्यांचा इतिहास, एखाद्या राजाचं नाव वगळलं वगैरे असं पण केलेलं असण्याची दाट शक्यता आहे, असं हेच सगळे अभ्यासक सांगतात. त्यामध्ये वेगळं काही मी सांगत नाहीये किंवा आपल्याला सुद्धा समजून घेण्याची आवश्यकता नाहीये. तर या अशा प्राचीन साहित्याचा अत्यंत सखोल असा अभ्यास केला पाहिजे. या प्राचीन घडामोडी त्या काळातल्या ज्याच्यामध्ये आपल्याला समजू शकतात, सांगितल्या जाऊ शकतात, शोधल्या जाऊ शकतात, अशा आजच्या आधुनिक विज्ञानामधले काही ज्ञानशाखा आहेत त्यांचा पण अभ्यास केला पाहिजे सोबतच. जसं पुरातत्व आहे म्हणजे आर्किओलॉजी, मानव वंशशास्त्र किंवा अँथ्रोपॉलॉजी आहे, खगोलशास्त्र आहे म्हणजे ऍस्ट्रॉनॉमी आहे. इथं लोक काही गल्लत करतात, ऍस्ट्रॉलॉजी म्हणतात. ते ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे फलज्योतिष, म्हणजे ग्रहांच्या स्थितीवरनं उद्या तुमच्या आयुष्यात काय घडेल आणि तुम्हाला शनीची पीडा आहे का मंगळाची पीडा आहे का काय, आणि मग त्यामुळं अमुक देवाला अमुक वाहा, तमुक देवाचं तमुक मंत्र म्हणा. तर हे सगळं फलज्योतिष म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी आहे, तिथं ऍस्ट्रॉनॉमी नाही.
ऍस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र आहे. आकाशातले ग्रह, तारे, नक्षत्र आणि त्यांच्या गतीची गणित, त्यामध्ये अतिशय क्लिष्ट संकल्पना आहेत गणिती आणि खगोलीय. तर अशा त्या खगोलशास्त्राचा म्हणजे ऍस्ट्रॉनॉमीचा पण अभ्यास करावा. हवामानशास्त्र आहे, समुद्र विज्ञान आहे, भूविज्ञान आहे, कृषी विज्ञान आहे, असे वेगवेगळे हायड्रोलॉजी, जिओलॉजी किंवा ओशनोग्राफी अशा वेगवेगळ्या शास्त्रांचा, ज्ञानशाखांचा अभ्यास करावा. तर्कशास्त्र वापरावं. तर्कशास्त्र म्हणजे आपलं डोकं, आपली स्वतःची अक्कल वापरावी. आणि आता हे तर इथं जे वर हे जे 2 मुद्दे सांगितलेले आहेत, प्राचीन साहित्य आणि आधुनिक विज्ञान, यातनं एकमेकांना जोडता येतील, कोरोबोरेशन किंवा कोरोबोरेट करता येतील असे पुरावे शोधावेत, असे दाखले शोधावेत. प्राचीन वाङ्मयातला एक संदर्भ आणि त्याला आधुनिक विज्ञानातून आधार. प्राचीन वाङ्मयामध्ये अमुक ठिकाणी अमुक म्हटलेलं आहे, त्याची संगती अशी तर्कानी नुसती लौकिक संस्कृतचा विचार करून, व्याकरणाचा विचार करून कदाचित लागणार नाही. काही अंतर्विरोधी गोष्टी वाटतील, काही हास्यास्पद गोष्टी वाटतील. असं कुठं असतं काय, असं काही कधी घडलेलं असेल काय, असं म्हणून लोक हसण्यावारी सोडून देतात. आणि मग या प्राचीन वैदिक साहित्याची, हिंदूंच्या या प्राचीन वाङ्मयीन ठेव्याची टिंगलटवाळी केली जाते, ट्रोलिंग केलं जातं. तर ते जे सगळं सोडून देण्याचे जे मुद्दे आहेत, त्यांना आधुनिक विज्ञानातनं कुठं आधार सापडतात का, हे कोरोबोरेशन्स, हे ठिपके जोडणं, कनेक्टिंग द डॉट्स, हे काम तिथं मोठ्या चिकित्सक बुद्धीने केलं पाहिजे. हे सगळे शास्त्रीय कसोटीवरती तपासून घ्यायला पाहिजेत पुरावे, कारण त्यामध्ये कुठं ढिलाई चालणार नाही. नाहीतर मग अकॅडमिकली करेक्ट असं ज्याला आपण म्हणू असं काही ते संशोधन होणार नाही, असा काही तो अभ्यास होणार नाही. आणि पुन्हा एकदा तो हास्यास्पद ठरेल आणि लोकांच्या विनोदाचं विषय बनून राहील. उदाहरणार्थ हे कसं करावं, उदाहरणार्थ आपण 1-2 उदाहरणं बघूया. वैदिक आणि रामायण महाभारतामधली काही वर्णन आहेत, त्याच्यामधलं नद्यांची स्थिती ही कशी लक्षात येते ते आपण बघूया. वैदिक वाङ्मय आहे, सगळं साहित्य आहे, आणि रामायण महाभारतासारखं त्याच्यानंतर लिहिण्यात आलेलं किंवा बनलेलं किंवा साधारण समकालीन पण अनेक जण मानतात असं आर्ष साहित्य आहे. त्याच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती, मुबलक प्रमाणावरती भौगोलिक वर्णन आहे. पर्वत आहेत, त्यामध्ये अनेक पर्वतांची वर्णन आहेत, नद्यांची वर्णन आहेत, वेगवेगळ्या ऋतूंची वर्णन आहेत, झाडांची वर्णन आहेत, वनस्पतींची वर्णन आहेत, प्राण्यांची वर्णन आहेत, त्यांचे वेगवेगळे प्रकार प्राण्यांचे यांची वर्णन आहेत. साध्या हरणाच्याच अनेक जाती, जवळजवळ 12-14 जाती वाल्मिकी रामायणामध्ये आपल्याला सापडतात. महाभारतामधल्या सुद्धा वनपर्वामध्ये हरणांच्या काही जातींचे उल्लेख तिथं केलेले सापडतात. असं अत्यंत विविधतापूर्ण असं हे वर्णन, अत्यंत ज्याला इंग्रजीमध्ये आपण रिच म्हणूयात, श्रीमंत वर्णन, तपशिलांनी भरलेलं, भरपूर खच्चून भरलेलं असं हे वर्णन आहे सगळीकडं. वैदिक साहित्यामध्ये सुद्धा हे वर्णन मुबलक प्रमाणावरती. सरस्वती नदीची ऋग्वेदामध्ये वसिष्ठ, विश्वामित्र, गृत्समद वगैरे ऋषींनी केलेली वर्णन आहे. रामायणातली, महाभारतातली वर्णन आहे, वाल्मिकींनी केलेली, व्यासांनी केलेली, किंवा नंतरच्या काळात वैशंपायन, सौती वगैरे लोकांनी त्यामध्ये भर घातलेली आहे. हजारो श्लोकांची भर घातलेली आहे. त्यांच्यातली पण काही वर्णन आहेत, तीर्थस्थानांची वर्णन आहेत, तीर्थयात्रांची वर्णन आहेत, तीर्थक्षेत्रांची वर्णन आहेत. तर वैदिक वर्णनांपासून ते रामायणातली वर्णनं, रामायणातल्या वर्णनांपासून ते महाभारतातली वर्णनं, क्रोनॉलॉजी म्हणजे काळाच्या ओघावरती किंवा काळाच्या रेषेवरती, ह्याच आता मी ज्या क्रमाने सांगितलं त्या क्रमानेच यातल्या घटना घडलेल्या गेलेल्या असाव्यात, हे अगदी कुठल्याही तर्कनिष्ठ किंवा तर्काने समजून घेणाऱ्या सामान्य व्यक्तीच्या सुद्धा चटकन लक्षात येईल. पण या तिन्ही ठिकाणची जी भौगोलिक वर्णन आहेत किंवा ही सरस्वती नदीची वर्णन आहेत, त्याच्यामध्ये फरक पडत गेलेला दिसतो. कसा फरक पडत गेलेला दिसतो, तर सरस्वती नदीची ही जी वसिष्ठ, विश्वामित्र आणि गृत्समदांसारख्या ज्या सर्वाधिक प्राचीन ऋषींची जी कुळं आहेत किंवा गोत्र आहेत, त्यांच्यातल्या वेगवेगळ्या ऋषींनी केली, त्या गोत्रांमध्ये जन्मलेल्या वेगवेगळ्या ऋषींनी केलेली जी वर्णन आहेत, तिच्यामध्ये सरस्वती नदीची वर्णनं अतिशय लक्षणीय, म्हणजे ज्याला आपण अतिशय थोरली मोठी नदी म्हणू किंवा आजच्या भाषेत ज्याला आपण नद म्हणतो. जसं आज ब्रह्मपुत्रा या नदीला नदी न म्हणता अनेक जण नद म्हणतात, पुल्लिंगी शब्द वापरतात, कारण ती ब्रह्मपुत्रा नदी म्हणवण्याच्या योग्यतेची नाहीच. ती इतकी विशाल आहे, इतकी प्रचंड मोठी आहे, अतिशय विशाल प्रचंड मोठी नदी
अनेक किलोमीटर त्या नावेतून पलीकडे पात्रातून जात असताना सुद्धा पलीकडचा तीर, पहिलं तीर हा दिसत पण नाही. खूप वेळ वल्लवत राहावं लागतं, पलीकडे जात राहावं लागतं. तेव्हा कुठं पाठीमागचा काठ सुद्धा दिसेनासा होऊन जातो आणि मग अजून सुद्धा खूप पुढे गेल्यानंतर पलीकडचा काठ अंधुक दिसायला लागतो आणि मग कधीतरी एकदाचा तो येतो. समुद्रामध्ये जशा मोठमोठ्या लाटा उसळतात तशा पद्धतीच्या मोठमोठ्या लाटा या ब्रह्मपुत्रा नदात पण उसळतात. तर अशा पद्धतीने नद हा पुल्लिंगी शब्द त्याला आजच्या आपण लौकिक जीवनामध्ये वापरतो ब्रह्मपुत्रेला. अगदी तशाच पद्धतीचं वर्णन हे सिंधू नदीचं ऋग्वेदामध्ये, आता मी जे उल्लेख केलेली ही जी 3 गोत्रांमधली काही सूक्त आहेत त्याच्यामध्ये हे वर्णन आपल्याला दिसतं. अतिशय खळाळणाऱ्या मोठ्या लाटा आणि ताकदवान मोठा वेगवान प्रवाह त्यांचा, त्याला मिळून येणाऱ्या असंख्य उपनद्या, त्याच्यामध्ये यमुना आहे, त्याच्यामध्ये वितस्ता म्हणजे झेलम आहे किंवा असिकनी आहे किंवा विपाशा, व्यास या नद्या आहेत. आज या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. पण एक काळ असा होता की ह्या सगळ्या सरस्वतीच्या उपनद्या होत्या. सिंधू जशी द्वारकेच्या उत्तरेला त्या कच्छच्या रणामधून अरबी समुद्राला जाऊन मिळत होती, त्याच्या अगदी शेजारीच सरस्वती नदी सुद्धा अरबी समुद्राला जाऊन मिळत होती, असे पुरावे या हायड्रोलॉजी आणि जिओलॉजी या अभ्यासांमधनं, ज्ञानशाखांच्या अभ्यासामधनं आज उपलब्ध झालेले आहेत. हा जो सगळा नद्यांचा प्रवाह आहे आणि तो एकत्र होऊन या सगळ्या नद्यांचं पाणी या सरस्वतीमध्ये एकत्र होत असे आणि त्यामुळं तिचं जे वर्णन आहे, जे ताकदवान वगैरे मी आता प्रवाहाचं सांगतोय, तर हे जे सगळं वर्णन आहे हे तिच्या काठी असलेले मोठमोठे पर्वत, तिच्या काठी असलेल्या पर्वतांची शिखरं ही आपल्या मोठमोठ्या लाटांनी फोडून काढणारी, काठावरचे डोंगर फोडणारी अशा ठिकाणी, असं एका ऋग्वेदामधल्या एका 6व्या मंडलातल्या 61वा एक सूक्त आहे, शत्रूंच्या मनामध्ये भय उत्पन्न करणारी. त्यातच पुढे एक वर्णन आहे, मोठमोठ्यानं रोरावत, मोठमोठ्यानं त्वेषानं अशा वाहणाऱ्या रौद्र प्रवाहाची, नद्यांमधली श्रेष्ठ नदी, नदी तमे अंबी तमे, नदी तमे, देवी तमे सरस्वती, अशा पद्धतीचं हे वर्णन मोठं केलेलं आहे, ज्यामध्ये सर्व मातांमध्ये श्रेष्ठ माता अंबी तमे, सर्व नद्यांमधली सर्वात मोठी थोरली श्रेष्ठ नदी म्हणजे नदी तमे, आणि सर्व देवतांमधली सर्वाधिक वंदनीय देवता म्हणजे देवी तमे, अशी ही सरस्वतीचं वंदन त्यांनी केलेलं आहे. आणि का नसेल केलेलं, कारण तिच्या काठानी जर एवढी मोठी वस्ती विकसित झालेली होती आणि त्या पद्धतीनं जर ती नगरं फुललेली होती तिच्या काठावरती, तिच्या खोऱ्यात मध्ये, तर मग ती त्यांच्या दृष्टीनं लोकमाताच होती, जगन्माता होती. त्यामुळे त्यांनी तिला देवी तमे आणि अंबितमे म्हटलेलं असणं यामध्ये खरं तर वेगळं त्यामध्ये काही आश्चर्य वाटण्याचं कारण नाहीये. गृत्समदांनी केलेलं हे सगळं वर्णन आहे. तर अशा पद्धतीचं हे जे वर्णन आहे हे ऋग्वेदामध्ये दिसतं. ऋग्वेदाच्या पुढच्या काळामध्ये, मगाशी मी म्हटलं तसं संहितेच्या नंतर ब्राह्मण ग्रंथ वैदिक परंपरेतले विकसित होत गेले, संपादित होत राहिले ते काही काळ. तिथं असं दिसतं की पंचविंश ब्राह्मण सामवेदाचा आहे किंवा सामवेदाच्याच परंपरेमध्ये जैमिनीय ब्राह्मण नावाचा एक ब्राह्मण ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये हा सरस्वतीचा प्रवाह मध्ये मध्ये काही ठिकाणी लुप्त होतो, जमिनीत जातो आणि पुढे जाऊन तो पुन्हा प्रकट होतो, जमिनीवरती येतो, अशी वर्णनं केलेली आहे. जमिनीमध्ये जिथं सरस्वतीचा प्रवाह सर्वात पहिल्यांदी लुप्त झाल्याची जिथं चिन्ह दिसली त्या ठिकाणाला त्यांनी त्या ठिकाणी विनशन असं नाव दिलेलं आहे. जमिनीमध्ये सरस्वती विनाश होतो, तिचा ती लुप्त होते ते ठिकाण. तर सरस्वतीचा उगम जिथं हिमालयामध्ये सापडलेला होता, त्यांना माहिती होता ते ठिकाण, ते म्हणजे प्लक्ष प्राश्रवण नावाचं हे एक तीर्थक्षेत्र आहे, ठिकाण आहे. हे पंचविंश ब्राह्मण आणि जैमिनीय ब्राह्मणामध्ये याचा उल्लेख आहे. आणि त्याच्या काठाने प्रदक्षिणा करावी, परिक्रमा करावी, त्यांना स्वर्ग प्राप्ती होते, स्वर्गापर्यंत जाऊन पोचतात. म्हणजे विनशनापासून, म्हणजे जिथं सरस्वती नदी जमिनीमध्ये लुप्त होते तिथपासून ते उलट जमिनी, त्या सरस्वती नदीच्या प्रवाहाच्या उलट दिशेने म्हणजे अपस्ट्रीमच्या दिशेने, उगमाच्या दिशेने परिक्रमा करावी, प्लक्ष प्राश्रवणापर्यंत परिक्रमा करावी, म्हणजे तुम्ही स्वर्गात जाऊन पोहोचता, अशी एक श्रद्धा तिथं दाखवलेली आहे. आणि या विनशनचाच उल्लेख उपमज्जन असं सुद्धा जैमिनी ब्राह्मणामध्ये अजून एका ठिकाणी केलेला दिसतो. हा इथं हे दिसतं की एवढा ऋग्वेदामध्ये प्रचंड मोठा त्वेषाने रोरावत जाणारा आणि काठावरच्या
डोंगरांची शिखरं फोडणारा, त्या डोंगरांना कापणारा असा इतका प्रचंड मोठा, वेगवान, ताकदवान रौद्र प्रवाह, शत्रूंच्या हृदयामध्ये धडकी भरवणारा प्रवाह हा क्षीण झालेला आहे. तो अरुंद झालाय, जरासा लुकडा झालाय, हडकुळा झालाय आणि ती अनेक ठिकाणी गुप्त होतीये नदी, ती जमिनीमध्ये मिळून जाते, लुप्त होतीये आणि पुन्हा काही ठिकाणी प्रकट होतीये. तर हा प्रवाह लहान होत झालेला दिसतो ब्राह्मण ग्रंथांच्या काळापर्यंत. पुढं काय दिसतं वर्णनामध्ये? महाभारतामध्ये पण काही वर्णन आहेत की ज्यामध्ये वनपर्व असेल, भीष्म पर्व असेल, सरस्वती नदीचे असंख्य उल्लेख आहेत महाभारतामध्ये. यातल्या आता विशेष लक्षात घेण्याजोगं वर्णन जे आहे ते आपण म्हणूयात की बलरामाच्या तीर्थयात्रेचं आहे. कौरव पांडवांचं जे युद्ध झालेलं आहे महाभारतातलं सुप्रसिद्ध, त्या युद्धामध्ये कोणाचाही पक्ष न घेता हा बलराम तीर्थयात्रेला निघून गेला. श्रीकृष्णाचा थोरला भाऊ बलराम, किंवा कधी कधी नुसतंच राम किंवा बली असंही त्याचं वर्णन केलेलं दिसतं आपल्याला. तर तो तीर्थयात्रेला निघून गेला आणि त्यात त्यांनी सरस्वतीचं दर्शन घेतलं विनशनाच्या ठिकाणी जाऊन, आणि तिच्या काठी अजून वेगवेगळ्या ठिकाणी तो गेला. वेगवेगळ्या नगरांमध्ये अनेक दिवस बलरामाने निवास केला, तिथं काही धार्मिक कृत्य केली, दानधर्म केला आणि सरस्वतीच्या दक्षिणेला आणि दृषद्वती नदीच्या उत्तरेला हा जो परिसर पसरलेला आहे, सरस्वतीच्या दक्षिणेला आणि दृषद्वतीच्या उत्तरेला, हा प्रदेश म्हणजे कुरुक्षेत्र, अशी व्याख्या इथे या बलरामाच्या तीर्थयात्रेच्या वर्णनामध्ये आपल्याला दिसते. हे अगदी मुळातून वाचण्याजोगं वर्णन आहे. ऋग्वेदामधलं हे जे मगाशी मी सांगितलं सरस्वती नदीचं जे वर्णन आहे, तसं इथं महाभारतात हे दिसत नाही. ती क्षीण झालेली नदी आहे, ती लहान झालेला प्रवाह आहे, तिचा पलीकडचा काठ चक्क दिसतो इतकं तिचं पात्र अरुंद झालेलं आहे. आणि विनशन हे ठिकाण तर वाळवंटात आहे अशी माहिती आपल्याला तिथं त्या वर्णनामध्ये मिळते. आणि त्याचंच आदर्शन असंही नाव तिथं काही ठिकाणी आहे. युधिष्ठिराला लोमश ऋषींनी एक उपदेश केलेला आहे, त्यांचा एक संवाद एका ठिकाणी सापडतो वनपर्वात. त्या वनपर्वामध्ये सुद्धा लोमश ऋषी वर्णन करतायत सरस्वतीचं. त्यांच्या वर्णनानुसार तर फक्त विनशनच नाही, फक्त आदर्शनच नाही, तर इतर पण असंख्य ठिकाणी, अनेक ठिकाणी ती सरस्वती नदी पुन्हा पुन्हा जमिनीत लुप्त होते आणि पुढे जाऊन काही ठिकाणी ती पुन्हा पुन्हा जमिनीच्या वर पण येते, असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि हे का घडलेलं असेल, सरस्वतीचं पात्र कशा पद्धतीने हे लहान होत गेलेलं असेल, त्याच्या मागं कारण काय असू शकतात, तर ती कारणं आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे. साधारणपणे इसवी सन पूर्व 50,000 हा प्रचंड मोठा कालखंड आहे. 50 सहस्रक 500 शतक एवढा मोठा हा कालखंड आहे. ते इसवी सन पूर्व 13,000 म्हणजे 13 सहस्रक किंवा 130 शतक या दरम्यान सतलज नदी म्हणजे शतुद्री या नावाने वैदिक साहित्यामध्ये तिचं वर्णन आहे, आणि यमुना या दोन नद्यांचे प्रवाह बदलून गेले. या दोन नद्या या मुळात सरस्वतीच्या उपनद्या होत्या. त्यांचं पाणी सरस्वतीला मिळत होतं आणि त्यामुळेच आश्चर्य नाही की असंख्य लहान मोठे प्रवाह हे सरस्वतीला सातत्याने मिळत राहिल्यामुळं त्याच्या पाण्याचं प्रमाण वाढलेलं होतं, ओघ वाढलेला होता, तो रौद्र होत गेलेला होता. जिओलॉजी, हायड्रोलॉजी मध्ये हे झालेलं स्वतंत्र संशोधन आहे. या संशोधनाचा हेतू ही सरस्वती नदी कशी होती किंवा हे आर्यांचं आक्रमण खरं होतं का नव्हतं अशा हेतूने झालेली संशोधनं नाहीयेत. ही संशोधनं हायड्रोलॉजीतल्या त्यांच्या अभ्यासासाठी त्या अभ्यासकांनी केलेली आहेत. जिओलॉजी मधली संशोधनं ही त्यांनी स्वतंत्रपणे केलेली आहेत, पण त्यातनं जे मिळालेले निष्कर्ष आहेत ते अतिशय चकित करणार आहेत आपल्याला. आणि साधारणपणे त्यामुळेच हे दिसतं की असे दोन मोठे प्रवाह, आणि या दोन मोठ्या प्रवाहांचा उल्लेख या संशोधनामधून समोर आला म्हणून आपण सांगतोय, पण संशोधन जिथं झालेलं नाही तसे या दोन मोठ्या प्रवाहांच्या आजूबाजूचे लहान लहान ओघ, लहान लहान ओढे, नाले, हे लहान लहान जल ओघ सुद्धा हे सरस्वतीपासून विलग झालेले असणारच आहेत, त्याच भौगोलिक कारणांमुळे झालेले असणार आहेत, आणि त्यामुळं सरस्वतीचा ओघ आटला, लहान झाला. आता हे प्राचीन वाङ्मयामधले संदर्भ आणि आधुनिक विज्ञानामधनं त्यांना आधार अशी जोडणी आता इथं केलेली आहे. डॉट्स आता कनेक्ट झालेले आणि त्यामुळं असं दिसतं की वैदिक वर्णनं जी ही सगळी दिसत आहेत आपल्याला, ती इसवी सन पूर्व 50,000 ते इसवी सन पूर्व 13,000 या दरम्यानची कधीतरीची आहेत. आणि महाभारतातली वर्णनं ही या दोन्ही नद्यांचे प्रवाह तोंड वळवून, पाठ फिरवून सरस्वतीपासून विलग होऊन नंतरच्या काळात अजून सुद्धा या भौगोलिक हालचाली, भूगर्भामधल्या हालचाली
भूपृष्ठावरच्या हालचाली सातत्याने अतिशय मंदगतीने चालतच राहिल्या असणार आहेत, आज सुद्धा चालतच असतात. आणि त्या पद्धतीने त्या हालचाली सतत चालू राहिल्यामुळं तो प्रवाह क्षीण होत गेल्यामुळं नंतरच्या काळात रामायण महाभारतासारख्या काळामध्ये जो खरं तर वैदिक काळातला अतिशय उत्तरखंड म्हणूयात आपण, किंवा म्हणजे उत्तर कालामधला हा कालखंड घटनांचा क्रम आहे, या महाभारतासारख्या वर्णनामध्ये त्याचा अतिशय क्षीण झालेली नदी हा प्रवाहाचा असा प्रकार दिसतो आपल्याला. तर ऋग्वेदातली ही जी मंडल आहे किंवा रामायण महाभारतासारखी आर्ष इतिहास काव्य आहे, त्यांचा कालखंड हा या इथं आपल्याला अंदाजाने सांगता येतो. हे म्हणजे त्यामधल्या ज्या वर्णन केलेल्या घटना आहेत आणि पात्र आहेत, त्या घटना कधी घडून गेलेल्या असाव्यात, जर त्या घटना खऱ्या घडलेल्या असतील असं मानलं घटकाभर तर, आणि का मानू नये, कारण त्यांना पुरावे असे ठिकठिकाणी या सर्व साहित्याला वेगवेगळ्या ज्ञानशाखांमधून आतापर्यंत मिळत आलेले आहेत. वेगवेगळ्या लोकांनी, वेगवेगळ्या भारतीय आणि काही विदेशी सुद्धा अभ्यासकांनी, संशोधकांनी सातत्याने काही स्वतंत्र संशोधनांमधून, काही केवळ याच विषयाला अनुलक्षून केलेल्या संशोधनांमधून हे सगळे पुरावे सापडत गेलेले आहेत. हे डॉट्स, हे ठिपके हे जोडण्यात आलेले आहेत आणि त्यांचा काळ हा आपल्याला निश्चित करता आलेला असा आपल्याला दिसतो. इथं या चित्रामध्ये आता आपल्याला समोर दिसत असेल की इथला हा जो मधला निळा आडवा पट्टा आहे, जिथं घग्गर हाकरा या नावाने आज सरस्वती नदी दाखवली जाते, तर तो सरस्वतीचा पॅलिओ चॅनल म्हणजे पुरा म्हणजे अत्यंत प्राचीन काळामधला हा चॅनल किंवा प्रवाह हे त्याचं पात्र असावं असा अंदाज आहे. इसवी सन पूर्व 50,000च्याही आधी कधीतरी ऍज अर्ली ऍज यमुना नदी ही पूर्वी इकडं जी ओल्ड चॅनल ऑफ यमुना, इथं ओल्ड चॅनल यमुना म्हणून 2-3 चॅनल दाखवले, 2-3 प्रवाह दाखवले आणि असंख्य लहान मोठे पाण्याचे ओघ इथं दाखवलेले, हे सगळे या मूळ सरस्वती पासून विलग होऊन गेले इसवी सन पूर्व 50,000च्या आधीच्या काळात कधीतरी. नेमकं कधी हे आज नेमकेपणाने नाही सांगता येणार, पण कधीतरी त्या काळामध्ये. आणि यमुना नदी ही जी मूळची पश्चिम वाहिनी होती, सरस्वतीची उपनदी होती, तिनं तिचं तोंड वळवलं, सरस्वतीकडे पाठ फिरवली आणि ती गंगेला जाऊन मिळायला लागली, ती पश्चिम वाहिनी झाली. काय कारण घडलं असेल तर हा जो मधला ओल्ड यमुना चॅनल किंवा ओल्ड पॅलिओ चॅनलचा हा जो मधला परिसर दाखवला जातो कुरुक्षेत्राच्या साधारण आसपासचा, या परिसरामध्ये कधीतरी जमिनीचा स्तर हा उंच होत गेला असेल, उंचवटे निर्माण झाले असतील, समुद्राच्या पाण्याची पातळी ज्याला आपण मीन सी लेव्हल म्हणतो MSL, तिथपासून तो तुलनेने अधिक उंच झाला असेल आणि त्यामुळे या मिळणाऱ्या पाण्याचे प्रवाह हे स्प्लिट झाले, तिथून विलग झाले आणि त्यांनी दुसऱ्या ठिकाणाहून मार्ग शोधला, वाट शोधली आणि मग ते पर्यायाने पुढे गंगेला जाऊन मिळायला लागले. तर हे जसं इकडं घडलं तसं इसवी सन पूर्व 13,000च्या आसपास कधीतरी, 13,000 मध्येच असं नाही, कधीतरी सतलज नदी म्हणजे शुतुद्री, तिनं सुद्धा सरस्वतीकडचं तोंड फिरवलं, पाठ फिरवली आणि ती सुद्धा जी मुळात उत्तरेकडून दक्षिणेकडे येऊन वाहत येऊन मिळत होती आणि सरस्वतीच्या पाण्यामध्ये स्वतःची भर घालत होती, तो प्रवाह बदलला, ती पश्चिम वाहिनी झाली आणि ती पुढं सरस्वती ऐवजी सिंधूला जाऊन मिळायला लागली. तर अशा पद्धतीने शुतुद्री, सतलज या 2 नद्यांच्या बाबतीत, म्हणजे सतलज आणि यमुना या 2 नद्यांच्या बाबतीत निश्चितपणे झालेल्या संशोधनातून इथं आपल्याला पुराव्यानिशी हे सिद्ध करता येतं की जर या 2 नद्या आणि तिच्या मधल्या परिसरामध्ये हे असंख्य लहान प्रवाहांचं जाळं इथे दिसतंय. हे सगळे प्रवाह, लहान मोठे पाण्याचे प्रवाह सरस्वतीकडे पाठ फिरवून भलतीकडे गेले. कोणी सिंधू नदीला जाऊन मिळायला लागले, कोणी गंगेकडे जाऊन मिळायला लागले. उरलेली जी घग्गर हाकरा नदी आज जिला आपण म्हणतो जोड नदी आहे, ती उरलेली नदी जशी पश्चिम वाहिनी राहिली आणि रोड होऊन काही ठिकाणी वाळवंटामध्ये विनशनासारख्या ठिकाणी जमिनीमध्ये लुप्त व्हायला लागली, त्याच पद्धतीने यमुनेचे बदललेले प्रवाह सुद्धा काही ठिकाणी जमिनीमध्ये लुप्त होतच असतील आणि पुन्हा पुढं कुठंतरी जाऊन जमिनीतून बाहेर येतच असतील. आणि योगायोगाची गोष्ट, अनेक श्रद्धाळू मी अशासाठी म्हणतोय की ते वैज्ञानिक आधारावरती केलेले संशोधन किंवा त्यातनं सिद्ध झालेल्या गोष्टी नाहीत, त्याला केवळ श्रद्धेचा आधार आहे हिंदूंच्या, म्हणून मी केवळ श्रद्धाळू हिंदू असं म्हणतोय. तर काही असंख्य श्रद्धाळू हिंदूंच्या मतानुसार प्रयागराज म्हणजे अलाहाबादला जो संगम सांगितला जातो त्याला त्रिवेणी म्हणतात.
गंगा, यमुना आणि सरस्वतीचा संगम. तर हा त्रिवेणी संगम म्हणजे काय? गंगा आणि यमुनेचा संगम तर तिथं डोळ्यानेच दिसतो, ते अगदी एव्हिडंट आहे, स्पष्ट गोष्ट आहे ती. पण ही सरस्वतीपासून विलग झालेले जे लहान मोठे ओघ आहेत, जशी सरस्वती ही त्या काळी जमिनीमध्ये वाळवंटात कुठंतरी लुप्त होते आणि पुन्हा वर येते, पुन्हा पुढे जाऊन कुठेतरी लुप्त होते, पुन्हा वर येते. हा क्रम जसा चालत राहिलेला दिसतो लोमश ऋषींच्या वर्णनामधला, युधिष्ठिराला सांगतानाचा, तशा स्वरूपाचा एखादा क्रम काही लहान मोठ्या तिच्या उपनद्या किंवा लहान मोठे उपप्रवाह सरस्वतीला जाऊन मिळणारे, हे जमिनीत लुप्त होणारे जे आता गंगेकडे वळाले, पूर्वेकडे वळाले असे असतीलच. आणि त्यामुळं कदाचित काही पूर्वजांना काही अभ्यासातून असं कळालंही असेल की तिथं ती सरस्वती ही जमिनीच्या खालून अंतर्वाहिनीच्या रूपाने मूळचे सरस्वतीमध्ये कॉन्ट्रीब्युट करणारे, त्याला जाऊन मिळणारे असे पाण्याचे काही प्रवाह हे तिथं त्रिवेणी संगमापर्यंत येऊन कुठून तरी मिळतात आणि पुन्हा एकदा जमिनीवरती वर येतात. पण योगायोगाने तिथं अजून एक नदी आहे, गंगा आहे, यमुना आहे, त्यामुळे त्या पाण्यातच हे पाणी मिसळल्यामुळं वेगळं काढून दाखवता येत नाही. आणि अशी ती हिंदूंची श्रद्धा आहे. ती विज्ञानाच्या आधारे आजच्या आधुनिक विज्ञानाला सिद्ध करता आलेली नाही, पण सर्व हिंदू श्रद्धेने त्या संगमाला दोनच नद्यांचा संगम म्हणण्याऐवजी त्रिवेणी संगम म्हणतात. असा हा सरस्वतीचा प्रवाह आहे. तर हा सरस्वतीचा प्रवाह, त्याच्यामधली काही झालेली संशोधन आहे. इथं समोर आपल्याला दोन नकाशे दिसत आहेत. डावीकडचा जो नकाशा आहे तो सरस्वतीच्या उगमाच्या बाजूचा आहे. म्हणजे त्या डावीकडच्या नकाशामध्ये इथं आपल्याला शिवालिक पर्वताचा त्याच्यावरच्या एका ग्रे रंगाने दाखवलेला, राखाडी रंगाने दाखवलेला एक त्रिकोणी चट्टा आहे वरच्या कोपऱ्यामध्ये दिसतोय आपल्याला उजवीकडे. त्या चट्ट्यामध्ये शिवालिक पर्वतांच्या रांगांमधून सरस्वतीची मगाशी मी जे उगमाचं ठिकाण सांगितलं, प्लक्ष प्रास्रवण, त्या ठिकाणाहून सरस्वती नदी उगम पावलेली आहे. ते ठिकाण कुठेतरी या शिवालिक पर्वताच्या रांगांमध्ये असावं असा अंदाज आहे. आणि तिथून हे सगळे प्रवाह खाली आलेले, 1, 2, 3, 4, 5 वगैरे वगैरे विविध आकड्यांनी हे दाखवलेले आहेत. आणि त्यातून हे सगळं प्रवाह खालती ह्या कच्छच्या रणापर्यंत कंटिन्यू झालेला पुढं प्रवासामध्ये राहिलेला दिसतो. शेजारी उजवीकडे जो दुसरा नकाशा आहे तो या सरस्वतीच्या मुखांचा आहे. म्हणजे ती अरबी समुद्राला जिथे जाऊन मिळते त्याचा आणि त्याच्या आधीचा परिसर, असा हा थोडा नकाशा आहे. आणि या दोन ठिकाणी झालेली काही संशोधन आहेत, त्या संशोधकांनी मगाच्या आधीच्या स्लाइडमध्ये इथं काही संशोधकांची नावं दिसत आहेत. यशपाल, भद्रा, वॅनडीज आणि मादी आणि इतर काही लोकांनी केलेली संशोधन आहेत. ती कधीच्या काळात केलेली आहेत, 1980 मध्ये, 2009 मध्ये, 2016 मधली संशोधन आहेत. या सर्वांनी केलेली संशोधनं आणि त्यांची ठिकाणं इथे या नकाशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दाखवलेली आहेत. आपल्याला नहर आणि अन्य ठिकाणं दिसतात. त्यांच्यापैकी अजून काही जणांनी कालीबंगन या ठिकाणी पण सरस्वतीच्या पात्रामध्ये काही ठिकाणी खालती ड्रिल्स पाडून, बोरिंग करून, बोर्स घेऊन त्यामध्ये जमिनीचे जे भूगर्भामधले स्तर दिसतात, वेगवेगळे पदर दिसतात, त्यांच्या आधारे संशोधन केलेलं आहे. हा त्यांनी काढलेल्या या जमिनीच्या स्तरांच्या अभ्यासाचा उभा आलेख आहे. उभा काटछेद जर जमिनीचा घेतला क्रॉस सेक्शन, पॅलिओ सरस्वती म्हणजे पुराप्रवाह सरस्वतीचा, त्याच्या क्रॉस सेक्शन एक घेतलेला आहे. कालीबंगन ज्या ठिकाणी मोठं उत्खननामध्ये एक मोठं शहरच्या शहर, मोहनजोदडो हडप्पापेक्षाही मोठं शहर तिथं सापडलेलं आहे, त्या ठिकाणी हे संशोधन त्यांनी केलेलं आहे. 5 ठिकाणी ही ड्रिल्स पाडून जमिनीमधल्या स्तरांचं किंवा पदरांचं निरीक्षण त्यांनी घेतलं, निरीक्षणं नोंदवली. त्यामध्ये वेगवेगळी जी खनिजे सापडतात आणि पाण्याचे प्रवाह येऊन जातात, पूर येऊन जातो, तो पूर ओसरतो, पुरासोबत काही गाळ येतो, तो तिथं राहतो. जेव्हा पूर ओसरलेला असतो तेव्हा उन्हातानामध्ये तो गाळ राबतो, घट्ट होतो. त्याच्यावरती जर काही वर्षांनी, पुढच्या वर्षी लगेचच पूर नाही आला, काही वर्षांनी आला, तर वेगळा थर स्वतंत्रपणे साठलेला दिसतो. अशा पद्धतीने जमिनीचे जर काटछेद घेतले आपण, तर त्यामध्ये असे वेगवेगळ्या थरांची गणना, मोजणी करता येते. ते किती मोठे थर साठत गेलेले आहेत, किती उंचीचे आहेत ते, त्या थरांवरनं हे 2 थर साठण्यामध्ये किती वर्षांचा कालखंड लोटला असेल याचा एक अनुमान हे सांगता येतं. इथं हे जे आपल्याला उभे आकडे दिसत आहेत इंग्रजीमध्ये 3.3 ± 0.2 KA म्हणजे 3 किलो, KA म्हणजे किलो इयर्स अगो,
म्हणजे 1000 वर्षांपूर्वी किंवा सहस्रकांपूर्वी. तर 3.3 सहस्रकांपूर्वीचा हा एक स्तर दिसतोय आपल्याला डावीकडे. 18 सहस्रकांपूर्वीचा एक त्याच्या खालचा स्तर आहे. 19.5 19.5 सहस्रकांपूर्वीचा हा स्तर आहे. 23 24.9 म्हणजे 25 सहस्रकांपूर्वी असा हा जमिनीचा स्तर आहे. असा वेगवेगळ्या स्तंभांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी हे निरीक्षणं नोंदवलेली आहेत. या सर्व स्तंभांमधलं, या निरीक्षणाच्या ठिकाणांमधलं, जिथं जमिनीला बोअर्स घेतली गेलेली आहेत, त्या ठिकाणांमधलं अंतर किती होतं, तर ते अंतर इथं तळामध्ये आपल्याला दाखवलेलं दिसतं. सर्वात उजवीकडच्या स्तंभापासून 2 क्रमांकाचा, उजवीकडून 2 क्रमांकाचा GS10 वरती ज्याला नाव दिलेलं आहे आणि वरती GS11 ज्याला नाव दिलेलं आहे, त्या 2 स्तंभांमधलं अंतर आहे 0.9 किलोमीटर. पुढचा स्तंभ येतो 1.9 किलोमीटर सुमारे. त्या पुढचा स्तंभ येतो 2.9 किलोमीटर. त्याच्या पुढचा स्तंभ येतो 2.4 किलोमीटर. यांची जर बेरीज केली पटकन तोंडी 2.4 2.9 6 7 8 8.1 किलोमीटर पर्यंतचा हा परिसर दिसतो आपल्याला. याच्या पलीकडची या संशोधकांनी निरीक्षणं घेतलेली नाहीत म्हणून केवळ त्याच्या पलीकडचं सांगता नाही येणार. पण 8.1 किलोमीटर रुंदीचं हे सरस्वतीचं पात्र, इथं जी सगळ्यात तळामधली जी गडद निळ्या रंगाची लांबलचक चौकट आपल्याला दिसतीये, त्याच्यामध्ये इथं तळामध्ये आपण आकडे बघू शकतो. 150 ± 6 KA 150 उणे अधिक 6 सहस्रक म्हणजे 144 ते 156 इतक्या हजार वर्षांपूर्वी, 156,000 वर्ष म्हणजे 1,56,000 वर्षांपूर्वी सरस्वती नदीची ही स्थिती होती. इथं एक डार्क ब्राऊन रंगाची डॉटेड तुटक रेषा दाखवलेली आहे. हे सरस्वतीचं एकाच वेळी असलेलं पात्र आहे. 8.1 किलोमीटर रुंद असणारं पात्र आहे. आपण मगाशी मी ऋग्वेदातली जी वर्णनं सांगितली, वसिष्ठ गृत्समदांनी केलेली वर्णनं, खास करून गृत्समदांनी ज्याला नदी तमे म्हटलेलं आहे, ज्या नदीला, ते वर्णन डोळ्यासमोर आणा आणि ते पात्र. आणि आज जर कुणी आपल्यापैकी उपस्थित या श्रोत्यांपैकी कुणी ब्रह्मपुत्र नद जर पाहिला असेल प्रत्यक्ष, तर त्याचं पात्र हे डोळ्यासमोर आणा. 8.1 किलोमीटर रुंदी या कालीबंगनच्या ठिकाणी किमान, बरं का, किमान त्याच्या पलीकडे केवळ रिडिंग्स घेतली नाहीत म्हणून माहित नाही. रिडिंग्स घेतली असती तर कदाचित आकडा अजून वाढला असता. 8.1 किलोमीटर मध्ये आज आपण गाडी घेऊन एका ठिकाणाहून निघालो तर 8.1 किलोमीटर अंतर जाताना, मी शहरांची गोष्ट नाही सांगत आहे, ग्रामीण परिसराची सांगतोय, मध्ये मध्ये 2-3 खेडी आपण आरामात ओलांडून जातो. 2-3 खेडी तरी आरामात 8.1 किलोमीटर सरळ रेषेत गेलो तर. वळणावळणांच्या रस्त्यांची गोष्ट वेगळी, त्यांनी सरळ रेषेत कापलेलं अंतर कमी पडतं, वळणावळणांमुळे अंतर वाढतं. पण सरळ रेषेने जर गेलो, एरियल डिस्टन्स, हवेतनं काढलेल्या रेषेचं अंतर, हे जर 8.1 किलोमीटर इतक्या दूरवर गेलो तर 2-3 खेडेगावं आपण सहज ओलांडू शकतो. एवढा प्रचंड रुंद प्रवाह नदीचा. आणि आपण कल्पना करा, एवढ्या प्राचीन काळी जर नावा त्या लोकांनी वापरल्या असतील, नावा आणि होड्या, तर खूप वेळ वल्लवत राहिलेत आणि पलीकडचा काठच अजून सुद्धा दिसलेला नाही, अशी स्थिती असणं अत्यंत सहजपणे शक्य आहे. अत्यंत सहजपणे शक्य आहे. 1.5 ते 2.25 किलोमीटरच्या पलीकडचं परिसर दिसणं अवघड आहे. त्यामुळं नदीच्या मध्याच्याही पुढे गेल्यावर, म्हणजे 8 किलोमीटरच्या रुंदीचं पात्र जवळजवळ 6 किलोमीटरच्याही पलीकडे ओलांडून गेल्यावर पहिलं तीर दिसायला लागला असणार, हे अगदी शक्य आहे. मगाशी मी जसं या आधीच्या स्लाइडमध्ये दाखवलं की इथला मधला कुरुक्षेत्राच्या आसपासचा प्रवाह हा काही ठिकाणी नदीचा प्रवाह काही ठिकाणी जमिनीची पातळी उंचावटे निर्माण झाल्यामुळं स्प्लिट झाला. तो त्याच्यामध्ये काय म्हणता येईल मराठीमध्ये, तो विलग झाला. आणि विलग झाल्यामुळं जिकडं वाट सापडली, जिकडं उतार सापडला, तिकडं तो खळाळत व्हायला लागला. हे जे वर्णन आहे ना, या वर्णनामधून लक्षात येतं की 8.1 किलोमीटरच्या रुंदीमध्ये असंख्य ठिकाणी उंचवटे खळगे निर्माण झालेलेच असणं शक्य आहे अगदी. हा काही भूगोल काही असा गवंड्यांनी एखादा कोबा करताना जसं लाकडी फळीनी सपाट सिमेंट कॉन्क्रीटचा थर बनवून घ्यावा, अशी काही पृथ्वी परमेश्वरांनी नाहीच बनवलेली. त्यामध्ये उंच सकलपणा असंख्य ठिकाणी आहे. जमिनीवरती वाहणाऱ्या या खळाळत्या पाण्यामुळं त्याच्या प्रोफाईलमध्ये, त्याच्या या प्रस्तराच्या आलेखामध्ये
भूपृष्ठामध्ये असंख्य बदल अतिशय मंद गतीनं का होईना पण शेकडो वर्षांमध्ये सातत्याने होत राहतात. या उंच सखल प्रवाहांमुळे ते पात्र स्प्लिट झालेलं असण्याची शक्यता आहे. आज ज्याला आपण घग्गर हाकरा नदी म्हणतो, जोड नदी म्हणतो, ती तर जोड नदी आपण आणि त्याच्या आसपास न वाहणारे सुद्धा काही नदींचे प्रवाह किंवा लहान मोठे ओढे, लहान मोठे नाले, झरे हे तिथं आसपास दिसतात आपल्याला, जे केवळ पावसाळ्यामध्ये मान्सूनमध्ये वाहतात आणि उन्हाळ्यामध्ये आटलेले असतात. तर हे जे सगळे प्रवाह आहेत, हे सगळे प्रवाह या प्राचीन काळातल्या सरस्वती नदीच्या 8.1 किंवा अधिक रुंद असणाऱ्या पात्राचेच विलग झालेले लहान लहान आजचे शिल्लक राहिलेले प्रवाह असू शकतात, असं तर्कानी आणि छातीठोकपणे सांगायला स्पष्टपणे जागा आहे, संधी आहे. इतपत हे स्पष्ट एव्हिडंट असं संशोधन आहे. त्यामुळं हे जे आणि उन्हाळ्यामध्ये रोड पडतातच ही पात्र. आपण जर काही चित्र पाहिली असतील किंवा तिथं घग्गर हाकरेला जर कोणी प्रत्यक्ष पाहून आलं असेल तर लक्षात पण येतं की उन्हाळ्यामध्ये ती तर नदी आटतेच, घग्गर हाकरा नदी आटूनच जाते, पात्र पूर्ण कोरडं ठणठणीत पडतं. त्या नदीच्या पात्राच्या काठी वाळवंटामधले दगडधोंडे बाजूला करून आजच्या आधुनिक पिढीतली लहानसहान पोरं हे तिथं क्रिकेटचं पिच बनवतात, 3 स्टंप ठोकतात आणि क्रिकेट खेळत बसतात, हाफ पिच फुल पिच सुद्धा. तितकं ते पात्र कोरडं पडलेलं असतं उन्हाळ्यामध्ये. मान्सूनमध्ये पुन्हा एकदा प्रवाह तो होतो, तिथं येतो, ती नदी प्रवाहित होते, काही महिने राहते, रोड झालेला आहे तो प्रवाह. आज त्याला सरस्वती नदीचं ते जे प्राचीन वर्णन आहे हे लागू होत नाही, होण्याची शक्यताही नाही. पण इसवी सन पूर्व 3000 पर्यंत या सरस्वती नदीचा प्रवाह तिथं होता असं आपल्याला या इथं दिसतं. इथं इसवी सन पूर्व 3000 मधली इसवी सन पूर्व 3000 म्हणजे आजपासून 5000 वर्ष मागं, 5 सहस्रक मागं. तर इथं 4.7 मधला जो GS7 नावाचा जो मध्यभागातला स्तंभ आहे तिथं आपल्याला 4.7 KA म्हणजे 4.7 सहस्रकांपूर्वी, 4.5 सहस्रकांपूर्वी, 4 सहस्रकांपूर्वी याच्या दरम्यान कधीतरी हे खालीवर झालेले जे स्तर आहेत त्यांची रिडिंग जी खालीवर आलेली आहे, संकलित त्यांचा विचार केला एकत्रितपणे, तर हा सगळा गट, हा जमिनीच्या स्तरांचा सगळा गट सुमारे 5000 वर्षांपूर्वीचा आहे. तर म्हणजे इसवी सन पूर्व 3000 पर्यंतचा आहे. तोपर्यंत ही सरस्वती नदी सरस्वती म्हणूनच वाहत होती. घग्गर हाकरा हे तिचं कालांच्या ओघामध्ये पडलेलं नाव असावं आणि घग्गर हाकराचा जोड नदीचा प्रवाह, त्याच्या आजूबाजूनी उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून वाहणारे असंख्य लहान मोठे झरे, ओढे, नाले या सर्वांची मिळून पॅलिओ सरस्वती म्हणजे प्राचीन काळामधली, पुराकाळातली, प्रागैतिहासिक काळातली ही सरस्वती अतिशय मोठा रुंद प्रवाह, 8 किलोमीटर किंवा अजून रुंद असणारा हा प्रवाह हा आपल्याला तिथं सापडतो. हा तर्कानी आणि या जिओलॉजी मधल्या आणि हायड्रोलॉजी मधल्या या संशोधनांनी आपल्याला सिद्ध करता येतो. हा साधारण महाभारतातली वर्णनं आणि ऋग्वेदातली वर्णनं यांची जर संगती लावायची ठरवली तर इतका पाठीमागं हा काळ आपल्याला घेऊन जाता येतो. पुढच्या टॉपिककडे आपण वळूया. वैदिक आणि रामायण महाभारतामधल्या वर्णनांवरनं खगोलीय स्थिती कशी लक्षात येते आपल्याला. खगोलीय स्थिती हे लक्षात येण्याचा जो प्रकार आहे त्यामध्ये रामायण महाभारतात विविध खगोलीय घटना आहेत, विविध ऋतूंची वर्णन आहेत, विविध नक्षत्रांची वर्णन आहेत, ग्रहणांची वर्णन आहेत आणि आजच्या काळामध्ये आधुनिक आजच्या विज्ञानामध्ये खगोलशास्त्र विषयामध्ये अतिशय अचूक अशी काही सिम्युलेशन करणारी सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. काही आजच्या आधुनिक काळामध्ये नवनवीन खगोलशास्त्रातले शोध लागलेले आहेत ज्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रिसिशन ऑफ इक्विनॉक्सेस म्हणजे काय बघूया. व्हेरिएशन इन अर्थ टिल्ट म्हणजे पृथ्वीचा अक्ष जो 23.5 अंशामध्ये किंवा आजचं अचूक माप सांगायचं झालं तर 23.4 अंशांमध्ये तिरपा कललेला आहे. तर हा तिरपेपणा पृथ्वीच्या अक्षाचा हा स्थिर नसतो. हा आज 23.4 अंश आहे पण काही 1-2 शतकांपूर्वी तो 23.5 अंश होता. तो त्याहून जास्त वाढत वाढत गेलेला होता आणि आर्यभट्टांनी जे वर्णन केलेलं आहे त्याच्या आर्यभट्टीय या खगोलशास्त्रीय ग्रंथामध्ये त्यानुसार पृथ्वीचा हा तिरपा असलेला अक्ष हा 24 अंशामध्ये तिरपा आहे असं त्यांनी लिहिलेलं आहे. 24 अंश. त्यामुळं 24 ते आज 23.4 असा तो अंशांमधला कोन तिरपेपणा हा कमी कमी होताना दिसतोय. तो 22 अंशांपर्यंत 21 अंश 21 पॉईंट काहीतरी
इतक्या अंशापर्यंत तो तिरपेपणा कमी होतो आणि पुन्हा हळूहळू वाढायला लागतो. तो वाढत 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 जवळजवळ 25-26 अंशांपर्यंत जातो आणि पुन्हा काही काळ स्थिर राहून पुन्हा कमी कमी व्हायला लागतो. हे त्याचं चक्र आहे. प्रिसेशन ऑफ इक्विनॉक्सेस म्हणजे काय ते आपण पाहूयात आता. ह्या अशा शोधांमुळं जी वैदिक वर्णनं, रामायण महाभारतातली वर्णनं, खगोलीय स्थितीची जी वर्णनं दिसतात त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी आंतरविरोधी वाटतात काही वर्णनं, म्हणजे कॉन्ट्राव्हर्शियल किंवा एकमेकांमध्ये आंतरविरोध असणारी, एकमेकांना क्रॉस करणारी अशी वर्णनं वाटतात. पण त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर टीका पण केलेली आहे पूर्वीच्या काळात, की असं कुठं असतं काय, असं काय कधी होत नाही असं म्हणून ती वर्णनं हास्यास्पद म्हणून सोडून दिलेली आहेत आणि ती प्रक्षिप्त आहेत. नंतर कुठल्या तरी कवींनी कवी कल्पना म्हणून घुसडलेली आहेत असं म्हणून अत्यंत सरळपणे या सर्व वर्णनांना प्रक्षिप्त भाग, नंतर घुसडण्यात आलेला भाग असं म्हणून सोडून दिलेलं आहे आणि उरलेल्या गोष्टींनाच फक्त ऑथेंटिक वाल्मिकीचं काव्य, ऑथेंटिक व्यासांचं काव्य असं वर्णन करून पुढे ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीच्या या सगळ्या वर्णनांचं अचूक शास्त्रीय स्पष्टीकरण हे आज देता येतं. हे असे प्राचीन वाङ्मयातले संदर्भ आणि आधुनिक विज्ञानातनं त्यांना आधार, यांच्यातनं या रामायण महाभारतामध्ये घडून गेलेल्या ज्या घटना आहेत किंवा वैदिक काळामध्ये घडून गेलेल्या घटना आहेत त्यांचा काळ अधिक अचूकपणे हा निश्चित करता येतो. आपण जरा बघूयात की हे जे पृथ्वीचं सूर्याभोवती फिरण्याचं जे चक्र आहे हे कशा पद्धतीचं आहे. पृथ्वीची कक्षा सूर्याभोवती आहे ती तंतोतंत अचूकपणे वर्तुळाकार नाही, थोडीशी लंब वर्तुळाकार आहे आणि काही ठिकाणी ती सूर्याच्या जवळ येते पृथ्वी आणि काही ठिकाणी तुलनेत किंचितशी लांब जाते. जवळ येणं आणि लांब जाणं हे मी तुलनात्मक म्हणतोय. त्यामध्ये आपल्यासारख्या सामान्य माणसाला आपल्याला आपल्या इंद्रियांना, ज्ञानेंद्रियांना जाणवेल इतपत फरक सुद्धा जाणवत नाही, सापडत नाही. शास्त्रीय निरीक्षणांमधूनच या गोष्टी नोंदवता येतात. या गोष्टी शोधून काढण्यात आलेल्या आहेत आणि आजच्या आधुनिक विज्ञानाने त्या जगभरामध्ये संमत केलेल्या आहेत, मान्य केलेल्या आहेत. तर या वर्णनांमधून आपल्याला दिसतं की उत्तर गोलार्धामध्ये, नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये जिथं हिवाळा आहे, आता आपण उत्तर गोलार्धात राहतो, हिवाळा आहे, तर आता आपण डिसेंबर महिन्यात आहे, तर सर्वात उजवीकडे जी पृथ्वीची स्थिती दाखवलेली विंटर नावाने, डिसेंबर 21-22 पृथ्वी या ठिकाणी असते. पृथ्वीचा उत्तर ध्रुव हा सूर्यापासून सर्वाधिक लांब असतो आणि त्यामुळं सूर्याची किरणं पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये अत्यंत तिरप्या कोनामध्ये येऊन पडतात. सरळपणे थेटपणे येऊन पडत नाहीत, 90 किंवा जास्त अंशाच्या कोनातून येऊन पडत नाहीत, कमी कोनातून, तिरप्या कोनातून येऊन पडतात. त्यामुळे ती उष्णता आपल्याला फार जाणवत नाही आणि आपण त्याला थंडी असं म्हणतो. त्याच वेळेस दक्षिण गोलार्धामध्ये मात्र उन्हाळा असतो, समर असतो. त्याच्या बरोबर उलटी स्थिती सर्वात डावीकडे इथं दाखवलेली आहे, जी पिवळ्या रंगात समर दाखवलेलं आहे जून महिन्यामध्ये 20 किंवा 21 जूनला. तर हे 20-21 जून असो किंवा 21-22 डिसेंबर असो, या दोन बिंदूंना पृथ्वीची अक्षावरची जी जो दोन स्थिती दाखवणारे बिंदू आहेत त्यांना अयन बिंदू किंवा सोल्स्टाईस असं इंग्लिशमध्ये म्हणतात. आणि जिथं उत्तर ध्रुव सुद्धा आणि दक्षिण ध्रुव सुद्धा हे सूर्यापासून समान पद्धतीने समान अंतरांवरती लांब आहेत, असा मार्च मधला 20 मार्चचा एक बिंदू आणि त्याच्या बरोबर 6 महिन्यांनी येणारा साधारण 22-23 सप्टेंबरचा एक बिंदू, यांना संपात बिंदू किंवा इक्विनॉक्सेस असं म्हणतात. उत्तर गोलार्धामध्ये मार्च मध्ये स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू, तर दक्षिण गोलार्धामध्ये ऑटम म्हणजे शरद ऋतू असतो आणि त्याची उलटी स्थिती सप्टेंबर मध्ये येते. सप्टेंबर मध्ये उत्तर गोलार्धात शरद, त्याला आपण शरद संपात म्हणतो, आणि दक्षिण गोलार्धामध्ये वसंत आहे, तिकडं वसंत फुललेला असतो. दक्षिण अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड असेल, या परिसरामध्ये हे फिरलेलं असतं. अशा पद्धतीने ऋतू होतात. यांची वर्णनं पूर्वजांनी आपल्या वैदिक साहित्यामध्ये, रामायण महाभारतामध्ये कॅप्चर केलेली आहे. पृथ्वीच्या अक्षाचं प्रिसेशन म्हणजे तो अक्ष मागं पडणं हे कसं घडतं हे इथं एक थोडं दाखवलेलं आहे. मागाच्या या पहिल्या स्लाइडमध्ये जे दाखवलं की पृथ्वीचा अक्ष तिरपा कललेला आहे आणि ती जी अक्षाची दिशा आहे ही जी जांभळी रेषा आहे पृथ्वीच्या अक्षांनी दाखवलेली, ही जांभळी रेषा उत्तर ध्रुवावरून सरळ 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 अवकाशामध्ये जर वाढवत नेली तर ती उत्तरेकडे दिसणाऱ्या ध्रुव ताऱ्याच्या साधारण जवळपासून कुठून तरी जाते, काही अंश अंतरावरनं जवळून जाते उत्तर ध्रुवाच्या ताऱ्याच्या जवळून, त्यामुळे तिला आपण उत्तर दिशा म्हणतो. आणि त्या रेषेत येणारा तो जो जवळात जवळचा तारा सापडलेला आहे त्याला आपण उत्तर ध्रुव म्हणतो.
आणि अशी आपली समजूत आहे की हा अक्ष स्थिर आहे, पण असं नाहीये. हा अक्ष सुद्धा त्या उत्तर ध्रुवाकडं केलेल्या रेषेपासून ढळत असतो, सातत्याने तो त्याची दिशा बदलत असतो. जसा भोवरा आपण जमिनीवर सोडल्यावरती डुगडुगतो, स्वतःभोवती फिरता फिरता त्याचं डोकं डुगडुगत असतं, त्याचा पाय, तो खिळा, भोवऱ्याच्या खालचा खिळा हा जमिनीवरती स्थिर राहिलेला असतो, पण डोकं मात्र डुगडुगत असतं. तर ती जी वॉबलिंग, इंग्लिशमध्ये वॉबलिंग म्हणतात त्याला, ही डुगडुगणारी जी गती आहे भोवऱ्याची, अगदी अशी गती पृथ्वीची पण आहे. इथं शेजारी एक भोवरा डुगडुगताना दिसतोय, त्याच्या पायावरती, खिळेवरती तो एका ठिकाणी स्थिर आहे आणि त्याचा अक्ष हा डुगडुगताना अवकाशामध्ये ती जर रेषा वाढवत गेलो आपण, तर डावीकडच्या चित्रात दाखवल्याप्रमाणे इथं एक वर्तुळ तो सबस्क्राईब करतो असं दिसतं आपल्याला. या भोवऱ्याची फिरणारा जो भोवरा आहे त्यातली जी आडवी तबकडी आहे, आडवी रिंग आहे, ते म्हणजे पृथ्वीचं विषुववृत्त आहे. आणि उभी रिंग ही केवळ त्याच्या आधारासाठी दाखवलेली आहे. तो कुठलेही दोन रेखांश समजा, 0 आणि 180 अंश समजा, कुठलेही समजा, आणि त्याची अक्षाची रेषा या पद्धतीने बदलते. यामुळे लक्षात काय येतं की हा भोवरा जेव्हा अक्ष एका विशिष्ट कोणामध्ये तो पॉइंट करतोय, तेव्हा त्या दिशेमध्ये येणाऱ्या एखाद्या ताऱ्याला आपण ध्रुव तारा म्हणू. पण जेव्हा तो अक्ष पृथ्वीचा डुगडुगत त्याच्या पूर्णपणे विरुद्ध बाजूला जाईल, तेव्हा तो भलत्याच ताऱ्याला कुठल्या तरी पॉइंट करत असणार आहे, भलत्याच ताऱ्याच्या जवळून तो अक्ष जात असणार आहे. त्या काळातले पृथ्वीवरचे रहिवासी असतील, लोक असतील, त्यांच्या दृष्टीनं तो तारा हा ध्रुव तारा असणार आहे. ही जी पृथ्वीचा अक्ष आपली दिशा बदलतो, डुगडुगतो, ही जी गती आहे, याला प्रिसिशन ऑफ ऍक्सिस, प्रिसिशन ऑफ अर्थ ऍक्सिस किंवा प्रिसिशन ऑफ इक्विनॉक्सिस असं पण म्हणतात. हा अक्ष बदलत राहिल्यामुळं आधीच्या स्लाइड मधली आता कल्पना करा, जो आता तिरपा उजवीकडे कललेला अक्ष आहे, या बाजूला इकडं आपल्याला उजवीकडं उत्तर ध्रुव हा सूर्यापासून सर्वात लांब गेलेला दिसतोय. आता कल्पना करा की अक्षाची स्थिती डुगडुगत डुगडुगत बरोबर विरुद्ध बाजूला आलेली. तर बरोबर विरुद्ध बाजूला आल्यामुळं पृथ्वी सूर्याच्या ह्याच कक्षेमध्ये फिरताना ती पुन्हा याच बिंदूशी जेव्हा येईल, तेव्हा खरं तर उत्तर ध्रुव पृथ्वीपासून आता जो लांब गेलेला दिसतोय, त्याच्याऐवजी उत्तर ध्रुव हा सूर्यापासून जो लांब गेलेला दिसतोय त्याच्याऐवजी सूर्याच्या जवळ आलेला तो दिसेल. आणि त्यामुळं आता या चित्रामध्ये दाखवल्यानुसार उत्तर गोलार्धात जो हिवाळा आपण सांगतोय, त्याच्याऐवजी पृथ्वी जेव्हा ह्याच बिंदूवर येईल, पण अक्षाची दिशा बरोबर उलटी विरुद्ध बाजूला झालेली असेल, त्यावेळेस उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असेल, हिवाळा नसेल, कडकडीत उन्हाळा असेल, घामाच्या धारा लागतील, एवढा कडकडीत उन्हाळा असेल. त्यामुळे ऋतू बदलतात आणि हे ऋतू त्यांची जागा बदलल्यामुळं त्यांचे इक्विनॉक्सेस म्हणजे संपात बिंदू पण जागा बदलतात, आयन बिंदू पण जागा बदलतात. त्यामुळं पृथ्वीच्या अक्षाचं हे जे प्रिसेशन म्हणजे मागं पडणं आहे, त्यामुळं संपात बिंदूंचं पण मागं पडणं होतं आणि म्हणून त्याला या पद्धतीने प्रिसिशन ऑफ इक्विनॉक्सेस असं पण नाव दिलेलं आहे. संपात चलन असं मराठीमध्ये त्याला आपण नाव देऊ शकतो. लोकमान्य टिळकांच्या काळापर्यंत ही गोष्ट खगोलशास्त्रज्ञांना माहीत झालेली होती आणि लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेमधल्या 10व्या अध्यायामध्ये एका ठिकाणी श्लोक आहे की मासाना मार्गशीर्षोहम, महिन्यांमधला मी मार्गशीर्ष आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की कुठल्याही एखादा क्लास घ्या वस्तूंचा, त्या क्लासमधली जी सर्वश्रेष्ठ वस्तू आहे ती म्हणजे मी आहे असं समज, असं भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतायत. तर त्यामध्ये महिन्यांमधला मार्गशीर्ष मी आहे. या श्लोकापाशी येऊन लोकमान्य टिळक अडखळले, जरा थबकले. ते म्हणाले इथं मार्गशीर्ष महिन्याचं असं काय कौतुक आहे? आज तर आपण महिन्यांची गणना चैत्रापासून करतो, चैत्राला वर्षाची सुरुवात आहे, वसंत संपात हा चैत्रामध्ये मानला गेलेला आहे, वस्तुतः तो फाल्गुन महिन्यामध्ये होतो. पण जेव्हा केव्हा ही चैत्रादी गणना सुरू झाली तेव्हा तो चैत्र महिन्यात वसंत संपात होता. आणि म्हणून लोकमान्य टिळकांना आश्चर्य वाटलं की हा जो काळ आहे, भगवद्गीता जेव्हा श्रीकृष्ण हे सगळं तत्वज्ञान अर्जुनाला सांगतायत, तो जो काळ आहे म्हणजे महाभारत युद्धाचा काळ आहे, तेव्हा मार्गशीर्ष महिना हा वर्षाचा पहिला महिना असायला पाहिजे आणि वसंत संपात हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये घडताना दिसायला पाहिजे आपल्याला. थोडक्यात या आधीच्या स्लाइडमध्ये वसंत ऋतू म्हणजे पिवळ्या रंगाने जिथं स्प्रिंग सांगितलेलं आहे 20 मार्च ही तारीख त्यावेळेस मार्गशीर्ष महिन्यात येताना दिसायला पाहिजे, जी वस्तुतः आज आपल्याला फाल्गुन महिन्यात येताना दिसते. तर
हे इक्विनॉक्सेस बदलल्यामुळं, संपातांची जागा बदलल्यामुळं, संपात चलन झाल्यामुळं, प्रिसेशनमुळं हे सगळं गंमत घडते असं लोकमान्य टिळकांच्या लक्षात आलं. आणि हे जे पृथ्वीचा अक्ष डुगडुगण्याचा जो कालखंड आहे, हे अतिशय वेगाने इथं जे अॅनिमेशन मध्ये दिसतंय आपल्याला या ग्राफिक्स मध्ये, तितक्या वेगाने प्रत्यक्षात ते घडत नाही बरं. ते प्रत्यक्षात एक चक्र त्याचं पूर्ण व्हायला, या भोवऱ्याचं, या अक्षाच्या भोवऱ्याचं एक चक्र पूर्ण व्हायला सुमारे 26,000 वर्ष लागतात. आपल्या पूर्वजांनी खगोलशास्त्रामधली ही जी क्लिष्ट गणित ज्यांनी केलेली आहेत, या सर्वांनी ही गणना जी शोधून काढलेली, तो आकडा थेट असा कुठं सांगितलेला नाही, पण त्यांच्या कॅल्क्युलेशन मध्ये, त्यांच्या गणनेमध्ये याची दखल घेतलेली दिसती. आणि त्याच्यावरून उलटा ताळा जर आज मांडला तर तो आकडा येतो 25,920. 26,000 ऐवजी 25,920 येतो. आजच्या आधुनिक विज्ञानामध्ये, खगोलशास्त्रामध्ये अचूकपणे जर सांगायचं ठरवलं तर तो आकडा येतो साधारण 25,600 ते 25,750 या दरम्यान कुठेतरी. 25,920 पासून केवळ 2 शतकं कमी. 25 म्हणजे 26 सहस्रकांमध्ये 2 शतकांची त्रुटी एवढी सापडलेली आहे. तर अशा पद्धतीची ही जी प्राचीन वर्णन आहेत, त्यामुळं काय दिसतं की त्यामुळं ही जी सगळी आंतरविरोध असणारी, मगाशी जी मी वर्णन सांगत होतो, ज्यामध्ये एक प्रामुख्याने वर्णन असं दिसतं की महाभारतातलं वर्णन आहे. व्यास ऋषी हे युद्धातली जी, युद्धाच्या सुरुवातीची जी भयंकर चिन्ह, अपशकुन आणि चिन्ह निमित्त सांगतायत, त्यामधलं एक प्रमुख वैशिष्ट्य असं सांगतायत की अरुंधती जी आहे ती वसिष्ठाच्या पुढे चाललेली आहे. पुढं त्यावेळेस गेलेली होती आणि आताही ती पुढंच चाललेली आहे, पुढे निघून गेलेली आहे, असं ते वर्णन आहे. वसिष्ठांना पाठीमागं टाकून अरुंधती पुढे गेलेली आहे, असं व्यास ऋषी धृतराष्ट्राला आणि संजयाला समोर तिथं बसवून सांगतायत. त्यामुळे हे एक अपशकुन म्हणून त्यांनी वर्णन केलेलं आहे. अनेक अपशकुनांचं वर्णन आहे, त्यातला हा एक आहे. आज आपण जर सप्तर्षी पाहिले, त्यातला वसिष्ठांचा तारा आणि शेजारी असणारा वसिष्ठांची पत्नी मानली गेलेली अरुंधती, तिचा तारा, हे जर 2 पाहिले तर पूर्वेच्या क्षितिजावरती जेव्हा सप्तर्षी तारका समूह उगवताना दिसतो, तेव्हा प्रथम आज वसिष्ठाचा तारा उगवताना दिसतो आणि काही क्षणातच पाठीमागून अरुंधतीचा तारा सुद्धा उगवलेला दिसतो. आकाशामध्ये डोक्यावरनं उत्तर ध्रुव, उत्तर आणि दक्षिण दिशा यांना तंतोतंत या 2 दिशांना जोडणारी जी रेषा आहे, दक्षिणोत्तर जाणारी, डोक्यावरून जाणारी, ज्याला इंग्रजीमध्ये डोक्यावरचा बिंदू म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला झेनिथ असं म्हणतात, त्या बिंदू मधून जाणारी काल्पनिक रेषा जर काढली तर त्या रेषेला इंग्रजीमध्ये मेरिडियन म्हणतात. ते मेरिडियन सुद्धा ओलांडून जाण्याचं, त्यामुळं पहिल्यांदा वसिष्ठाचा तारा ओलांडून जाताना दिसतो. मावळताना सुद्धा पश्चिमेला आधी वसिष्ठाचा तारा मावळतो आणि काही क्षणातच पाठीमागून अरुंधतीचाही तारा मावळतो. त्यामुळं वसिष्ठांच्या माग अरुंधती येते, असं आजचं आपलं निरीक्षण आहे. पण अनेकांनी या श्लोकाला हास्यास्पद म्हणून सोडून दिलेलं होतं, अंतर्विरोधी, की अरुंधतीचा तारा वसिष्ठाच्या पुढे चाललाय, असं कधी होईल का? या तारांनी आपली जागा बदलली, असं कधी होईल का? असं नाही होणार. असं आज का दिसतं आपल्याला? कारण हा सप्तर्षींचा तारका समूह उत्तर ध्रुवाच्या भोवती पिंगा घालताना, फेरे धरताना असं दिसतो आपल्याला. जसजसं उत्तरेकडे जाऊ तसा हा सप्तर्षींचा तारका समूह अधिकाधिक उंचावर, डोक्यावर गेलेला आपल्याला दिसतो. आणि उत्तर ध्रुवावरच जाऊन उभा राहिलो तर तो एखाद्या छत्रीप्रमाणे वेटोळा फिरताना आपल्याला दिसेल. तर त्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा आधी वसिष्ठाचा तारा जाताना दिसेल आणि नंतर मागून अरुंधतीचा जाताना दिसेल का? कारण एका विशिष्ट ध्रुव तारा हा स्थिर आपण मानतो, त्या दिशेने पृथ्वीचा अक्ष आहे आणि म्हणून तो स्थिर राहिल्यामुळं उरलेलं आकाश हे त्याच्या भोवती फिरतंय असं आपल्याला भासतं. कारण पृथ्वी फिरते, आकाश नसतं फिरत, पृथ्वी फिरते, आपण फिरतोय, म्हणून आकाश फिरताना आपल्याला भासतं. तर ध्रुव ताऱ्याचीच जर जागा उद्या बदलली, कल्पना करा, ध्रुव ताऱ्याचीच जर जागा बदलली, ती बदलून अशा एका विशिष्ट जागी जर गेली की जिथं आधी अरुंधती पूर्वेकडनं उगवताना दिसते आणि काही क्षणातच पाठीमागून वसिष्ठ उगवताना दिसतोय तारा, अशी गंमत घडताना सुद्धा दिसते. आणि त्यासाठी ते थोडं क्लिष्ट सिम्युलेशनचा भाग आहे, तो मी आता इथं मुद्दाम दाखवणं टाळतोय. पण असंख्य भारतीय संशोधकांनी याच्यावरती संशोधन केलेले, मतं मांडलेली आहेत. टिळकांनी तर हे प्रिसिशन ऑफ ऍक्सिस याचं दखल घेतलेली आपल्याला
सांगितलीच मी आता. त्यांनी त्याच्या आधारे हा जर काळ जो शोधला तो कित्येक सहस्रक मागे गेलेला आहे ते तर सांगितलंच मी. त्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा डॉक्टर पविवर्तकांनी केलेलं काही संशोधन आहे. त्यांचं वास्तव रामायण आणि स्वयंभू हे महाभारतावरचं भीमाच्या व्यक्तिरेखेवरचं काही पुस्तक आहे. अशा पुस्तकांमधली संशोधनं आपण वाचू शकता. अगदी अलीकडच्या काळात अमेरिकेमध्ये राहणारे आणि मूळचे इथले महाराष्ट्रातलेच असणारे श्री निलेश ओक यांनी सुद्धा केलेलं काही संशोधन आहे. त्यांचे काही ब्लॉग व्हिडिओ युट्यूबवरती उपलब्ध आहेत आणि हे प्रिसिशन सांगणारं आणि ध्रुव ताऱ्याची बदलती जागा, ध्रुव ताराच बदलून जातो ही जागा, ही अशा पद्धतीने सिम्युलेशन दाखवणारे अॅनिमेशन्स व्हिडिओज आपल्याला असंख्य मिळतील. ते आपण अवश्य फावल्या वेळामध्ये बघावेत आणि ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. टिळकांनी जे मासाना मार्गशीर्षहम पासून सुरुवात केली आणि संशोधनाला आणि द ओरायन नावाचा एक अमूल्य ग्रंथ त्यांनी लिहिला, म्हणजे मृगशीर्ष या नावाचा तो ग्रंथ लिहिला त्यांनी, तर त्याच्यावरून आपण या 26,000 वर्षांचा जर कालखंड काढला, 25,920 वर्षात 360 अंशाची एक फेरी पृथ्वीचा अक्ष जर पूर्ण करत असेल तर एका अंशाला पूर्ण मागं पाडायला त्याला लागतात सुमारे 72 वर्ष. म्हणजे 360 दिवसांचं एक वर्ष घटकाभर मानून चला 365 ऐवजी, तर 72 वर्षात 360 दिवसांनी असं पद्धतीने जर पाहिलं तर हे सगळे संपात बिंदू, हे सगळे आयन बिंदू आणि सूर्याच्या सगळ्या संक्रांती, क्रांतिवृत्त सुद्धा, या सगळ्या संक्रांती सूर्याच्या या 72 वर्षांनी एक एक दिवस या पुढे सरकताना दिसतात इंग्रजी कॅलेंडरवर. अशा पद्धतीने हे सरकताना दिसतं. एक नक्षत्र जर मागं पडायचं असेल, एक नक्षत्र, तर साधारण 13.3 अंशांचं एक नक्षत्र आहे. 360 अंशांचं खगोल, पृथ्वीचा आकाश किंवा अवकाश भागिले 27 नक्षत्र करा, 13.3 हे उत्तर येतं. 13.3 अंश इतक्या अंशांनी हा पृथ्वीचा अक्ष जर मागं पडायचा असेल तर 72 गुणिले 13.3 करा गुणाकार, पटकन केला तर उत्तर सापडेल आपल्याला की साधारण 960 वर्ष, म्हणजे सुमारे एक सहस्रक धरा, उणे अधिक एक 40 वर्षांचा फरक आहे फक्त. उणे अधिक एक सहस्रक म्हणजे 960 वर्षांनी एक नक्षत्र मागं पडतं. आज वसंत संपात आपल्याला पूर्वा फाल्गुनी या नक्षत्रामध्ये दिसतो, पूर्वा फाल्गुनीमध्ये, आणि तो तसा उत्तरा फाल्गुनीमध्ये आता आहे, पण तो पूर्वा फाल्गुनीच्या दिशेने सरकताना दिसतो आता काही वर्षांमध्ये. तर उत्तरा फाल्गुनी ते मृग नक्षत्रामध्ये जेव्हा वसंत संपात होता, जेव्हा हे मार्गशीर्ष मासाचं वर्णन किंवा कृत्तिका नक्षत्र वर्षारंभी दिसतं असं तैत्तिरीय संहितेमध्ये, कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेतलं वर्णन दिसतं. याच्या आधारे जर शोधायला गेलं तर लक्षात काय येतं की इतकी नक्षत्र जर मागं टाकायची असतील, साधारण 5-6 नक्षत्र होतात, तर ही 960 गुणिले 5-6 अशा पद्धतीने जरी मागं काढलं, माफ करा, ही साधारण 8 नक्षत्र होतात, तर 8 गुणिले 960 जरी केलं तरी सुमारे 8 सहस्रक, म्हणजे इसवी सन पूर्व साधारण 7 सहस्रक, म्हणजे इसवी सणानंतरची आत्ताची 2 सहस्रक सोडून द्या आणि इसवी सणा मागची 5 सहस्रक धरा. अशी 7 सहस्रकांचा हा जो हिशोब आहे, तिथं इसवी सन पूर्व 6व्या सहस्रकामध्ये कधीतरी हे महाभारताचं युद्ध घडलेलं असणार असं टिळकांच्याच या कॅल्क्युलेशनवरनं, गणितावरनं, अगदी तोंडी गणितावरनं सुद्धा आपण पडताळून पाहू शकतो. इसवी सन पूर्व 6व्या सहस्रकामध्ये महाभारताचं युद्ध झालेलं असावं. हे टिळकांच्या या किंवा प्रिसिशन ऑफ इक्विनॉक्सेस या गणितावरनं कोणीही कॅल्क्युलेट करून काढू शकतो. आता हा जर कालक्रम आपण काळाच्या रेषेवर मांडायचा ठरवला, आता मी काही जणांची नावं घेतली संशोधकांची, डॉक्टर पविवर्तक असतील, श्रीकांत तलगिरींचाही कालच्या व्याख्यानामध्ये मी उल्लेख केलेला आहे, त्यांचंही ऋग्वेदातल्या विविध सूक्तांच्या कालनिश्चितीचं संशोधन प्रसिद्ध आहे, निलेशोकांचा आता मी उल्लेख केला, आणि त्यांच्यासारख्या इतरही अनेक संशोधकांनी यामध्ये भर घातलेली आहे. सगळ्यांनी सांगितलेली काळाची रेषा किंवा काळाची निश्चिती ही एकमेकांशी त्यांच्याशी तंतोतंत जुळत नाही बरं का, त्यांच्यामध्ये काही ना काही फरक आहे. कारण या सगळ्या वैदिक संहितांमधले, रामायण महाभारतामधले हे जे दाखले आहेत, जिथं खगोलीय वर्णनं दिसतात, या दाखल्यांमधली वर्णनं, त्यांचे श्लोकांचे अर्थ लावणं, या त्याच्यामधलं व्याकरणाचा अभ्यास, त्या अर्थ लावण्यातून जो निष्कर्ष निघतो त्याच्यामधून पडलेला फरक आहे. त्या श्लोकांचं जे आकलन होतं त्याच्यामधून वेगळी काहीतरी गोष्ट डोक्यात येते आणि त्यामुळे या आकलनातून पडत गेलेला हा फरक आहे. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये, या विविध संशोधकांमध्ये आपल्याला
अनेक मोठ्या कालखंडाचा फरक पडताना दिसतो. पण यांच्यापैकी कोणतंही संशोधन, कुठल्याही संशोधकाचं नाव घ्या, मी या सर्वांमध्ये ही 2-3 नावं केवळ एवढ्यासाठी घेतोय प्रातिनिधिक म्हणून, की या सर्व संशोधकांमध्ये जवळजवळ 12-15 संशोधकांची नावं आता आपण सांगू शकतो. पण या सर्व संशोधकांमध्ये काळाची रेषा, या घटना, महाभारताच्या घटना, रामायणाच्या घटना, वैदिक साहित्यात वर्णन केलेल्या घटना, या काळाच्या रेषेवरती सर्वाधिक मागं नेऊन ठेवायचं काम, सर्वाधिक जुन्या काळापर्यंत नेऊन पोहोचवायचं काम जर कोणी केलं असेल तर त्या प्रातिनिधिक या 3 प्रमुख अभ्यासकांनी केलेलं आहे. बाकी सर्वांनी जे सांगितलेले काळ आहेत ते सुद्धा पाश्चात्यांनी सांगितलेल्या काळापेक्षा प्रचंड मागं, 3-3 सहस्रक मागं, किमान 2-2, 1.5 सहस्रक तर नक्की मागं सर्वांचे जातात. पण या 2-3 जणांनी केलेले, या अभ्यासकांचे संशोधनातले निष्कर्ष जे आहेत हे सर्वाधिक मागं काळाच्या रेषेवरती घेऊन जाणार आहेत. म्हणून केवळ इथं मी त्यांचा प्रामुख्याने उल्लेख करतोय, हे प्रातिनिधिक आहेत. तर हे निलेश ओक यांनी काढलेली काळाची रेषा आहे आणि त्यांच्या अनुमतीनं मी इथं ती सादर करतोय, दाखवतोय. उजवीकडे ती काळाची रेषा ही भविष्यामध्ये, आजच्या वर्तमानातून भविष्याकडे चाललेली दिसते. मागं डावीकडे गेलं तर टुडे 0, त्याच्या मागं -5K म्हणजे 5000 वर्षांपूर्वी कधीतरी 5561 BCE या काळामध्ये महाभारताचं युद्ध घडलं. हे श्री निलेश ओक यांचं संशोधन आहे. डॉक्टर पविवर्तकांनी त्याला दुजोरा दिलेला आहे. वास्तविक ते आधीच्या पिढीतले अभ्यासक होते, त्यांचंही तेच मत आहे. 5561 इसवी पूर्व या वर्षी महाभारत युद्ध घडलं आणि महाभारत त्याच्या आगेमागे काही वर्षांमध्ये हा घटनांचा कालखंड सांगतात. रामायणाचा कालखंड हा त्यांनी जो सांगितलेला आहे हा इसवी पूर्व 12209 असं सांगितलेलं आहे. याविषयीची त्यांची संशोधनाची सखोल पुस्तकं उपलब्ध आहेत. जरा गुगल सर्च केलं की आपल्याला मिळतील आणि ती सर्वत्र उपलब्ध आहेत. डॉक्टर पविवर्तकांची आहेत, श्रीकांत तलगेरेंची आहेत, निलेश ओकांची सुद्धा आहेत. त्यांचे विविध भारतीय भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. निलेश ओकांची मूळची इंग्रजीतली पुस्तकं आहेत. प्रसाद प्रकाशनाचे त्याचे मराठी अनुवाद आगामी काही काळामध्ये आपल्याला बघायला मिळतील, हातात पडतील सुद्धा. कोरोनाच्या काळामुळे त्याचं प्रकाशन लांबलेलं होतं. पविवर्तकांची पुस्तकं इंग्लिश आणि मराठी अशी दोन्ही उपलब्ध आहेत. श्रीकांत तलगेरेंची इंग्लिशमध्ये प्राधान्याने आणि तुरळक काही पुस्तकांचे किंवा काही स्फुट त्यांच्या निबंध प्रबंधांचे अनुवाद हे हिंदीमध्ये झालेले सुद्धा रिसर्च पेपर्सचे अनुवाद हिंदीमधले पाहायला मिळतात. ही सर्व पुस्तकं ऑनलाईन सुद्धा मिळतील आपल्याला, इतरही अनेक संशोधकांची मिळतील. आपण ती मुळातून वाचू शकता. ऋग्वेदाच्या मंडलांचे इथे आकडे दिलेले आहेत. सर्वात डावीकडं 6वं, 3रं आणि 7वं मंडल, त्यानंतर 4थं आणि 2रं मंडल. हे जे वसिष्ठ, गृत्समद आणि विश्वामित्रांची मंडल आहेत, त्याच्यानंतरची इतरांची मंडल आहेत, अत्री वगैरे इतरांची, आणि 5वं, 8वं, 9वं ही संकीर्ण मंडल आहेत. ती गोत्रमंडल आहेत पण ती उत्तरकालीन आहेत. पहिलं मंडल हे अत्यंत प्राचीन कालापासून त्या तुलनेत अर्वाचीन कालापर्यंत व्यापलेलं आहे. त्यातली विविध सूक्त विविध काळात बनली असावीत असं दिसतं. 10वं मंडल मात्र पूर्णपणे उत्तरकालीन दिसतं, असं श्रीकांत तलगेरेंचं संशोधन आहे. हा कालखंड नद्यांचं संशोधन जे मगाशी आपण दाखवलं, विचार केला आपण, ते इथे इंग्रजीमध्ये तळामध्ये दाखवलेले आकडे आपल्याला दिसत आहेत की सर्वात पाठीमागं जर डावीकडे गेलो आपण तर इसवी पूर्व 70,000 वर्ष इथं ही ग्रँड सरस्वती होती. हे त्या मगाशी मी त्या ड्रिलिंगच्या त्या तक्त्यामध्ये जे दाखवलं त्यामध्ये दिसतं आपल्याला. इसवी पूर्व 50,000 मध्ये मगाचा जो उल्लेख केला की यमुना ही सरस्वती पासून विलग झाली, ती कधीतरी या काळात विलग झाली. इसवी पूर्व 22,000 मध्ये ही जी प्रचंड मोठी रोरावत रौद्र रूपाने वाहणारी सरस्वती, ग्रँड सरस्वती, तिचं ते रौद्र रूप संपलं, तिचं ते विशाल रूप संपलं आणि ती रोड झाली. त्यानंतर इसवी पूर्व 13,000 मध्ये इथं रामायणाच्या पाठीमागं दाखवलेला हा एपोक आहे, कालखंड आहे. त्यामध्ये शुतुत्री म्हणजे सतलज नदीने पाठ फिरवली सरस्वतीकडे आणि ती सिंधूकडे जाऊन मिळायला लागली, पश्चिम वाहिनी झाली जी दक्षिण वाहिनी होती. असं या नद्यांचा प्रवाह इसवी पूर्व 3000 मध्ये हा सरस्वतीचा ओघ थांबला आणि मग ती कधी वाहतीये कधी नाही आणि मग ती सीझनल नदी म्हणजे केवळ उन्हाळ्यात वाहणारी अशी बनली. आता हा कालानुक्रम असा दिसतो. आता याच्यावरनं आपण कल्पना करू शकतो की
कालच्या व्याख्यानातली पाश्चात्यांची काळाची रेषा त्यांनी जी दाखवलेली होती तिच्याकडे आता आपण पुन्हा जाऊ. ही ती कालानुक्रम पाश्चात्यांनी दाखवलेल्या रेषेवरचा आहे. इसवी सन पूर्व 1800 ते 1500च्या दरम्यान कधीतरी आर्यांनी आक्रमण केलं, तथाकथित आक्रमण, आणि त्याच्यानंतर वेदांच्या निर्मितीचा काळ आहे. त्याच्यानंतर अनेक शतकांनंतर कधीतरी रामायण, महाभारत, पुराण वगैरे यांच्या निर्मितीचा काळ आहे. तर ही सगळी क्रोनॉलॉजी पूर्ण कोलमडून जाते. या आत्ताच्या काळातलं हे जे आधुनिक संशोधन मी आता दाखवलं त्या काळाच्या रेषेवरून ही पाश्चात्यांची क्रोनॉलॉजी पूर्ण कोलमडून जाते. वैदिक वर्णनं ही इसवी सन पूर्व 1800-1500च्या ही अनेक सहस्रक पाठीमागं जातात. रामायणातली वर्णनं इसवी सन पूर्व 1800-1500 वगैरे जे सांगतोय त्याच्या 10 सहस्रक मागं जातात. महाभारतातली वर्णनं या इसवी सन पूर्व 1800-1500 पेक्षा 3.5 सहस्रक पाठीमागे जातात. इतकं काळाच्या रेषेवरती मागं ही भारतीय संस्कृतीची प्राचीनता, अँटिक्विटी इतकी पाठीमागं जाते. आणि त्यामुळं ही आर्यांनी आक्रमण केलं आणि त्याच्यानंतर वगैरे हे सगळी संशोधनं, ही साहित्य निर्मिती केली वगैरे सांगणारी ही जी सगळी पाश्चात्य संशोधन आहेत ही सगळी बिनबुडाची, आधारहीन आहेत. हे आता काल आपण पाहिलेलंच आहे, आजही आपण बघतोय, उद्याच्या सुद्धा व्याख्यानामध्ये बघणार आहोत. पण ही सगळी संशोधनं आधारहीन आहेत, बिनबुडाची आहेत ही, आणि ही कोलमडून पडलेली आहेत. त्यामुळं त्या संशोधनांचा आधारच काढून घेतला गेलेला आहे, ती कोलमडून पडलेली. हे तर इथं अत्यंत स्फटिकासारखं, क्रिस्टल क्लिअर, स्फटिकासारखं स्वच्छ, सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ हे दिसतं. या काळाच्या रेषेच्या बाबतीत अनेकांचे मतभेद असू शकतात, पण इसवी सन पूर्व 1800 ते 1500च्या नंतर वैदिक साहित्य आणि अनेक शतकांनंतर आर्ष साहित्य, इतिहास काव्य ही घडली असं सांगणाऱ्यांच्या तोंडामध्ये सणसणीत चपराक मारणारी ही सर्व भारतीय संशोधकांची संशोधनं आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या वेगवेगळ्या हायड्रोलॉजी असेल, जिओलॉजी असेल, ऍस्ट्रॉनॉमी असेल, या अशा पद्धतीच्या ज्ञानशाखांच्या आधारे सुद्धा आर्यांच्या तथाकथित आक्रमणाचा किंवा तथाकथित स्थलांतराचा सिद्धांत हा अशा पद्धतीने खोडून काढता येतो, हे आपण इथं पाहू शकतो. आजची वेळ संपलेली आणि आजचं सत्र दुसरं आपण इथं थांबूया. काही कुणाचे जर प्रश्न असतील तर आता आपण घेऊया. या आता फेसबुक लाईव्हच्या कमेंट बॉक्समध्ये कुणाचे जर प्रश्न आले असतील तर कृपया कोणी सांगाल का संयोजकांपैकी? धन्यवाद वासुदेवजी. तुम्ही खूप मोठा कालखंड इतिहासाचा, खूप वेगळ्या शास्त्रांचा आढावा घेत मांडला. दरम्यानच्या काळात आपण काही प्रश्न आहेत का ते विचारू. विशेषतः खगोलशास्त्राच्या अंगाने आणि नदी तमे असं जे सरस्वतीचं वर्णन केलेलं आहे तर ती किती प्रचंड असू शकेल याची कल्पना तुम्ही म्हणालात तसं ब्रह्मपुत्रा ब्रह्मनद पाहिल्यानंतर येते त्याच्यापेक्षा सुद्धा अनेक पट ती असू शकते. आणि भूगर्भातल्या भूपृष्ठाच्या हालचाली आणि खगोलशास्त्राच्या आधाराने केलेली सगळी कालरचना याच्यातून जी नवी कालरेषा या काही इतर संशोधकांच्या याच्यातून तुम्ही मांडलेत तर त्याच्यातून पाश्चात्यांनी केलेली कालरेषा आणि मग त्यावर दाखवलेला त्यांनी आर्य आक्रमणाचा सिद्धांत आणि ते रचलेलं जे काही एक ज्याला आपण म्हणू की एक रचित कल्पित आहे तर ते कसं कोलमडून पडतं आणि हे सगळं बिनबुडाचं कसं आहे हे तुम्ही अतिशय उत्तम सांगितलं. काही प्रश्न आहेत का आपण पाहू, अन्यथा तुम्ही आज सांगितलेल्या माहितीतून आणखी उत्सुकता आणि कुतूहल हे निर्माण झालेलं आहे. त्यामुळे आणखी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आम्हाला निश्चितपणाने आवडेल. मी संयोजकांना विचारतो की फेसबुकवर काही कॉमेंट्स किंवा प्रश्नोत्तर आले असतील तर आपण ते विचारूयात, अन्यथा आपण आजच्या सत्राचा समारोप करू. हो चालेल. अच्छा, तर या आजच्या सत्राचा आपण समारोप करू. पण खूप सुंदर असं आजचंही सत्र झालं आणि विस्तृत अभ्यास अनेक शास्त्रांना, आधुनिक शास्त्रांना स्पर्श करत आणि त्यातनं सुद्धा दिसणारी जी काही वैज्ञानिक दृष्टी आहे तर ती मला खूप आवडली. प्राचीन वैदिक साहित्यामधले संदर्भ भाषाशास्त्राच्या अंगाने तुम्ही काल मांडले
आणि आज आधुनिक विज्ञानाचा त्याला पाठिंबा आहे का आणि त्याच्यातनं काय दिसतंय याची चर्चा करत या प्रश्नाचा धांडोळा तुम्ही जो घेतला तर तो खरंच सर्वांना अंतर्मुख करणारा आणि एक नवी दिशा देणारा आहे. तर उद्या तुम्ही आणखी ही चर्चा आणि हे व्याख्यान सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने फेसबुकवर जे कोणी पाहतायत तर त्यांना एक आणखी नवी दृष्टी देणारी, पुढचं भान देणारी अशी असू शकेल. त्यामुळे तुम्ही इथे आलात आणि एक खूप चांगली मांडणी केली, त्याबद्दल संयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. 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 संगमाच्या फेसबुक पेजवर उद्या पुन्हा आपण 7:30 वाजता भेटूयात आणि आर्य आक्रमणाचा सिद्धांत हा किती फसवा आणि बिनबुडाचा आहे हे आणखी समजून घेण्याचा प्रयत्न हा बिडवे यांच्याकडनं करूयात. आज थांबूयात. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.